जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐशे बळरेडा पुढे करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराया या अभंगातून कैवल्य चक्रवर्ती ज्यांना ज्ञानी यांचे राजे म्हटलं जातं त्या ज्ञानोबारायांचं सांगोपांग वर्णन करतात. हा अभंग बीड परगण्यातला कोणतरी देशपांडे कुलकर्णी नामक एक ब्राह्मण ज्ञानोबारायांच्या समाधीसमोर काहीतरी अनुष्ठानासाठी म्हणून बसला होता. त्यांनी 20-21 दिवस काहीतरी अनुष्ठान केलं आणि मग ज्ञानोबारायांनी त्यांना सांगितलं, तुला जी इच्छित गोष्ट पाहिजे ती आता माझ्याकडून मिळणार नाही, तुला दिहूकडे गेलं पाहिजे. तुकोबाराया हयात आहेत आता पृथ्वी तलावर आणि तुकोबारायांच्याकडे तू जा. तुकोबारायांच्याकडे तो पुरुष आला, अनुष्ठानाला बसलेला ब्राह्मण, आणि त्या ब्राह्मणाला उपदेश करण्याकरता जे तुकोबारायांनी अभंग लिहिले त्या अभंगातला हा एक अभंग आहे. असा देवडीकर बाबांच्या गात्यामध्ये याचा एक आहे उद्घोष आहे. हे ठराविक अभंग त्यांच्याकरता धरणेकराला उद्देशून केलेल्या अभंगामध्ये हे अभंग आहे. आणि शेवटी धरणेकऱ्यासाठी म्हणून नव्हे, तुम्हा आम्हा सर्वांच्यासाठी तुकोबाराया म्हणतात की ज्या शुद्ध पुण्यपुरुषाच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, सुवर्ण पिंपळ आहे, त्यांचं बळ बघायला गेलं तर अंगेसे बळ रेढा बोले. काय महाराज करू शकणार नाहीत, असा महापुरुष काय बरं करू शकणार नाही. पण त्यांची करण्याची जरी इच्छा असली तरी परी पाहे बीज शुद्धांगी, अंतःकरण तपासून ते आपल्याला देतील. ज्या महापुरुषांनी मुक्तीची एक पद्धतीची मेजवानीच घातली अखंड पृथ्वी तलावर, नुसत्या हिंदुस्थानाबद्दल नाही, नुसत्या महाराष्ट्राबद्दल नाही, अखिल मानव जातीच्या कल्याणाकरता ज्या पुरुषांनी मुक्तीचं मंडन केलं, मुक्तीकरता त्यांनी एक काय घालून टिकली मेजवानीच दिली. आणि मग सगळे वैष्णव एक छत्राखाली ज्या काळात ज्यांनी गोळा करायचे सामर्थ्य कोणाचं नव्हतं महाराज, पण एवढं ज्यांनी गोळा केले त्या ज्ञानोबारायांच्या जवळ काय कमी आहे म्हणून तू इकडं आलास, असं त्यांना म्हणायचं आहे तुकोबारायांना. की काय त्यांच्याजवळ तुला श्रद्धा बसली नाही, विश्वास नव्हता म्हणून तू इकडं आलास. बरं त्यांनी तरी का लावून द्यावं, काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे, का बरं त्याला इकडं पाठवून द्यावं, काय ज्ञानोबारायांच्याकडं कमी आहे. तुका म्हणे तुम्ही तव ज्ञानाचे आगर, तुम्ही ज्ञानाचे आगर आहात आणि मग तुम्ही याला माझ्याकडे पाठवून दिलात, याचा अर्थ याचं संचितच चांगलं नाही असं मला वाटतंय. कारण याला जो उपदेश करायचा आहे तो उपदेश माऊलींचा याला पटणार नाही, म्हणून माझ्यासारख्या विश्वामित्री ब्राह्मणाकडे पाठवून दिलंय. ज्ञानोबा हे जातिवंत ब्राह्मण आणि मग मी शूद्र याती वैश्य, त्यात व्यवसाय करणारी माझी जमात, माझ्याकडे कुठलं एवढं ज्ञान आहे, मी वर्णही नाही जातीही नाही. आणि मग तुकोबारायांच्यासारखा महात्मा त्याची अंतःकरण स्थिती ओळखतो आणि मग उपदेश करतो. या कलियुगामध्ये आयुष्य बाबा कमी आहे, आता हरिनाम संकीर्तनाशिवाय उद्धाराचं दुसरं साधन नाही आणि तू या खटाटोपात पडू नकोस. तू शुद्ध अंतःकरणानं देवाची सेवा कर, उपासना कर, तुला देव प्राप्त होईल, ईश्वर प्राप्ती होईल, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होशील. आणि हे माझं बोलणं खरं मान, कारण हेच भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला देव सांगतात, हेच ज्ञानोबा ज्ञानेश्वरीतून आम्हाला सांगत आलेले, हेच नाथबाबांनी सांगितलंय. सगळ्या संतांनी हरिभक्तीचाच प्रचार आणि प्रसार केला. म्हणून माझं बाबा हे ऐक, माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, पूर्वापर ऋषीमुनीवर विश्वास ठेव आणि श्रद्धा आणि विश्वासच तुझं कल्याण करेल. एवढं ते सांगतात तरी देखील तो महात्मा तुकोबारायांचं ऐकाय तयार नाही. कारण तुकोबारायांनी सांगितलेलं मराठीत आहे, तो ब्राह्मण आहे, त्याला प्राकृतमध्ये ऐकायची सवय नव्हती, संस्कृताचा त्याला अभिमान होता. आणि मग देवाचे अभंग, देवाचे उचित 11 अभंग महाफळ त्याग करुणी गेला. ज्या धरणेकऱ्याला तुम्ही ते पाठविला धरणेकरी, झाली त्याची परी ऐका, त्याची परी अशी ऐका म्हणतात. झाली अशी घटना की त्यानं हे अभंगाने दिलेला प्रसाद म्हणून जे होतं ते इथंच टाकून तो कुठे गेला, निघून गेला. आणि मग त्याच्याकरता ज्ञानोबारायांच्याकडे काय ऊन आहे, मी कुठं ज्ञानाचा एवढा लागून गेलो. पण तुकोबाराय सांगतात, महाराज तुम्ही सिद्ध पुरुष आहात, मला क्षमा करा. बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, रा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला, अधिकार म्या आपुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. मी किंकर आहे, तुकोबारायांचे वाक्य आहेत महाराज. माझा अधिकार नाही, मी तुमचा अधिकार विचारला काय, तुम्ही तर ज्ञानाची मूर्ती आहात, साधकांचे मायबाप आहात, चैतन्य मूर्ती आहात.
विश्रांती आहेत, मोक्षमार्गीचा सांगाती आहे ज्ञानोबाराय. आणि एवढ्या मोठ्या महापुरुषानं माझी निवड करावी ब्राह्मणाला उपदेश करण्याकरता. ज्ञानोबारायांची केवढी मोठीपणाची भूमिका तुकोबाराया त्यांना लागतं महाराज, मनाव घेतात ते. तुकोबाराया सहजासहजी कुणाला भिनारे नव्हत, देव आला तर ते भिनारेने वाकणारे नाहीत. पण ज्ञानोबारायांच्यासाठी तुकोबाराया देखील झरझरतात. तुम्ही शुद्ध पुरुष आहात, मला क्षमा करा, मी लेकरू आहे तुमच्या दृष्टीनं. म्हणजे तुकोबाराया म्हणतात की ज्ञानोबारायांच्या दृष्टीने मी कोण आहे, लेकरू आहे. आताच्या आम्ही कीर्तनकारांनी किंवा वक्ती लोकांनी काय समजायला पाहिजे त्याचं त्याने ठरवायचं महाराज. हे काही सांगायचे विषय नव्हेत. एवढा मोठा तुकोबारायांच्या सारखा साक्षात विष्णू, पण तो देखील ज्ञानोबारायांना भीतो याचा अर्थ असा नाही, आदरयुक्त भीती आहे, आदर आहे. ज्ञानोबारायांचं कार्य एवढं मोठं आहे की सगळे संत महाराज तोंड भरून त्यांची वर्णन स्तुती करतात. तुकोबाराय या अभंगातून आपलं वर्णन करतात की ज्याच्या दारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे. आता तो कोणत्या दृष्टीनं सोन्याचा आहे हे सगळ्यांना ज्ञान आहे, काही सांगायची गरज नाही. त्यांचं बळ इतकं सामर्थ्य आहे, अन्यथा कर्तुम शक्ती असणारे ज्ञानोबाराय आहेत. म्हणून आजची जवळजवळ त्यांची 728वी महाराज संजीवन समाधी सोहळ्याची काय होते, पूर्ती होते. कोणत्याही महात्म्याचं इतकी वर्ष चाललेलं महाराज संजीवन समाधी सोहळा कोणताही पृथ्वीवर तरी मला अजून ऐकिवात नाही. एवढं दीर्घ चाललेली उपासना आहे. ज्ञानोबाराय पृथ्वी तलावर अवतरले म्हणून तर महाराज इतर संप्रदायाला थोडी खीळ बसली, तर आम्हाला परमार्थ ऐकायची कुणाकडून तर दुसऱ्याकडून ऐकायची वेळ आली असते. त्या काळात कवी मुकुंदराज होऊन गेले, त्यांनी विवेक सिंधू म्हणून पहिला मराठी ग्रंथ केला. त्यानंतर महानुभाव चक्रधर स्वामींचे संप्रदाय होते. आणि मग चक्रधर स्वामींच्याही पंथाला महाराज ज्ञानोबारायांच्या प्राकृत ज्ञानेश्वरी सारख्या टीकेमुळं खीळ बसले, तटले. सगळे संप्रदाय उदयाला आलेले होते त्या काळात, पण ज्ञानोबाराया आल्यानंतर भूतलावर जे काही 20-22 वर्षात त्यांनी काम केले ते दैदिप्यमान काम होतं, अगाध काम होतं महाराज. आम्हाला इतर चमत्कार केलेले साधू संत थोर वाटतात, आहेतच, नाही असं नाही, त्यात क्वचित काहीच महाराज शंका नाही तिळ मात्र. पण ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरी सारखा चमत्कार मात्र अजोड आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणाकरता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ वयाच्या 15व्या वर्षी जो महात्मा लिहितो, जगाकरता अर्पण करतो, प्रसाद म्हणून विश्वाचं कल्याण मागतो निवृत्तीनाथ दादाकडे, याच्या पलीकडे मोठी भूमिका कोणतीही संतांना महाराज वाटत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली हाच मोठा चमत्कार आहे, असं सगळ्या संतांचा एकमुखान म्हणून सगळे संत गौरव करतात. आज ज्ञानोबाराय आमच्यासाठी कोण आहे, तो अगाध क्रांतदर्शी पुरुष आहेत. कशाचाही ज्ञानोबारायांनी बिनचूक महाराज तत्वज्ञान, बिनचूक धर्म सांगितला, बिनचूक भक्ती सांगितली, बिनचूक कर्म सांगितलं, काहीही महाराज कसूर ठेवली नाही. ज्ञानोबारायांच्या सारखा महात्मा लाभल्यामुळं नामदेवराया, गोरोबा काका, सावंतामाळी, राका कुंभार वगैरे त्या काळचे मोठे मोठे महाराज हे दिग्गज, हे शेणा महाराज ही एकत्र आलेली मंडळी सगळी योगसिद्ध पुरुष होते. आणि या पुरुषांना महाराज काय तयारी करून कीर्तन करायचे महाराज ते नव्हेत. आम्हाला पाठ करून घरात आलं तरी इथं विसरत आहे महाराज. ते पाठांतराची माणसं नव्हे, ते युक्त योगी म्हणायचे. त्यांना कष्ट घेऊन परमार्थ करावा लागला नाही. आम्हाला काम, कर्म, वासना, अविद्या, गुण, हेतू आहेत तुमच्या आमच्या जन्माला. त्यांच्या जन्माला काहीच काळीचा कसलाही त्यांना आधार नाही महाराज. ते लीला विग्रही आहेत, संतांचा अवतार आहे, आमचा जन्म आहे महाराज. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्म केलं महाराज. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग, पांडुरंगाचा अवतारच आहे तो साक्षात. म्हणून अवतारी सत्पुरुष हे महाराज युक्तयुगी आहेत. त्यांना क्षणात दुसऱ्याचं कळू शकतं, मनोगत ओळखू शकतात. ते एका ठिकाणी बसून जगत कल्याण, जगाचं सूत्रही हलवू शकतात. पण त्यांनी काडीचा कशातही महाराज पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेमध्ये त्यांनी ढवळाढवळ केलेली नाही. एवढं मोठे पण असणारे संत त्यांनी कधी इंद्रिय निग्रह करण्याकरता कष्ट घेतले नाहीत, कधी त्यांनी मनोनिग्रह करत बसले नाहीत. आहे ती वाट चोकाळत आले महाराज. सगळे नामधारक संत जेवढे होते त्यांनी आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, देवाच्या नावाखेरीज काहीच केलं नाही महाराज. म्हणून अवतारी सत्पुरुषांच्या दृष्टीने बघायला गेलं तर अवतार हे आलेले आहेत. आणि येणं हे दुसऱ्या ठिकाणाहून दुसरीकडे होतं, एका ठिकाणाहून दुसरीकडं. ते वैकुंठातून आलेले आहेत. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आमचा मृत्यूलोकामध्ये जन्म आहे. मृत्यूलोक ही कर्मभूमी आहे. इथं करायचा अधिकार आहे, इथं भोगायचा अधिकार नाही महाराज. भोगायचा अधिकार आहे, ते भोगभूमी निराळे आहेत.
इथं करावंच लागेल, म्हणून इथं आळशी बनवून उपयोगाचं नाही, इथं कष्ट करावेच लागणार. इथं केलेलं मात्र आम्हाला संचित म्हणून पुढे भोगायला येईल. ही कर्मभूमी आहे. संत महापुरुष हे कर्मभूमीमध्ये जरी आले तर इथलं विधी किंकरत्व त्यांना लागत नाही. संतांना पंचांग बघून मुहूर्त करावा लागत नाही, संतांना काळ वेळ दिशा काही, पण तरी देखील कोणत्याही संतांनी धर्माची कोर मोडलेली नाही. म्हणून एवढे मोठे सत्पुरुष महाराज भाग्यानं आमच्या पृथ्वी तलावर अवतरले. विशेष करून महाराष्ट्रातच जास्त सगळे संत अवतरले. ही आमची पांडुरंगाची आमच्यावर या राज्यावर कृपा म्हणायला काय हरकत नाही. आजही आळंदीला महाराज कितीतरी लोक महापुरुष येऊन ज्ञानोबांच्या समाधीला सुमन वाहतात, त्यांची शेज प्रत्यक्ष डोळ्यानं डोकं टिकून नमस्कार करून समाधीला जातात. आणि त्या भाग्यानं आम्ही इथं जन्माला आलोय म्हणून आम्ही दैवाचे आम्ही दैववान आहोत, वारकरी म्हणून जीवन जगत आहोत. आम्हाला ज्ञानोबांच्यासारखा महात्मा संजीवन समाधी घेणारा भेटला. इतर समाधी आहेत महाराज पण मीठ घालून पुरलेल्या लोकांच्या आहेत. मेल्यानंतर त्यांना देहाला काहीतरी होऊ नये म्हणून पुरलेला आहे. आता पुरलंय म्हणायचं नाही, थट्टा होते म्हणून समाधी म्हणायची, नमस्कार करून यायचं. ज्ञानोबांची समाधी मात्र समाधी संजीवन हरिपाठ किंवा ज्ञानोबराय स्वतः बाळछंदामध्ये सांगतात, ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ, ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ. ज्ञानोबराय स्वतः सांगतात बाळछंदामध्ये, एवढा मोठा निर्गुण निराकारवादी महात्मा महाराज सगुण परमात्म्याची उपासना करत असताना आजही ज्ञानोबाराया पांडुरंग परमात्म्याचा जप करीत आळंदीत आहेत. तुम्ही आम्ही जप करायला पाहिजे काय नको हे ज्याचं त्यानं ठरवायचं. महाराज पूर्ण पोचलेली माणसं जर देवाचं नामस्मरण करत असतील, समाधीत बसले तरी वेळ वाया घालवत नाहीत. ते आजही जप आहे माऊलींचा सुरू, आणि ज्याला ऐकायचं आहे त्यांना अनुष्ठान करून तिथं जाऊन बसावं. महाराज ही प्रक्रिया आहे. चांगलं करण्याकरता थोडासा धीर कष्ट घ्यावे लागतं महाराज, मात्र करायला काही वेळ लागत नाही. महाराज उन्हात गाठल्या 4 कोंबड्या शिरले की इसकट आहे काय वेळ लागतोय. ती मळून आणायला घरापर्यंत का सांडलेलं भात आणत नाहीत महाराज रस्त्याचं माणसं. ती लक्ष्मी आहे, आपण किती कष्ट घेतले याची जाणीव नाही. पात्रातलं अन्न शिळं मात्र करतात लोक. किती मिळवलं, स्वयंपाक करणाऱ्यानं किती कष्ट घेतलंय, त्याच्यासाठी किती जेवण करताना खटाटोप करावा लागला. ही जाणीव ज्यावेळी कळेल महाराज, हा काय स्वार्थीपणा गरिबीपणा नव्हे महाराज, ही कृतज्ञता पाहिजे. आणि ही कृतज्ञता संतांच्याकडे होती. म्हणून ते म्हणतात पांडुरंगाचं नामस्मरण हा कलियुगातला मोठा उद्धाराचा मार्ग आहे. तो जर एवढा मोठा ज्ञानीपुरुष सांभाळत असेल तर महाराज आजच्या निमित्तानं ज्ञानेश्वरी पठण पारायण व्हावं, आपल्याकडून रोज 100 ओव्या वाचन व्हाव्यात. ज्ञानेश्वरीचा आपण आदर करायचाच, माऊलींच्याबद्दल आपली आदर कृतज्ञता व्यक्त व्हावीच, पण ज्ञानेश्वरी उघडून वाचणं हे त्यांच्यापेक्षा त्यांना आवडेल फार. रोज नित्यनेमानं वाचल्यानंतर कळण्याकरता ज्ञानोबराय सांगाय पुढे उभा राहतील, ही त्यांची कृपा आहे महाराज. प्रत्येक देवतेचा ग्रंथ कल्याण करण्याकरता उभा असतो, आम्ही उघडायलाच तयार नाही महाराज. म्हणून आजच्या निमित्तानं आजपासून काहीतरी संकल्प चांगले व्हावेत, आपल्याकडून ते वाचन व्हावं. त्या काळात वय वर्ष 15 आहे महाराज. 15व्या वर्षी महाराज कुठंतरी रघुकिराताचा एखादा सर्ग वाचावा, एखादी कविता म्हणावी, बडबड गीत गावावं, एवढं वय ज्ञानोबारायांचं ते. अशा वयात त्यांनी एवढा लोकोत्तर ग्रंथ केला. आज भगवद्गीतेवर 700-800 टीका आहेत महाराज, पण ज्ञानेश्वरीची जोड करणारा ग्रंथ आजपर्यंत तागायत निर्माण झाला नाही. त्याचं विभूतिमत्व कळायचं झालं तर तुम्ही अन्य संतांनी ज्ञानोबारायांच्या विषयी काय काय लिहिलंय ते वाचलं तर कळेल. मी काय फार विद्वान आहे म्हणून सांगतोय असं नाही. अगदी अलीकडे शंकर महाराज धनकवडीकर होऊन गेले महाराज. ते खंडयोगी होते, त्यांच्यासारखा राजयोग कोणी खंडयोग केला नाही. पण एवढा मोठा महात्मा आळंदीत पुण्याच्या सभोवताला असायची, ज्ञानेश्वरीवर प्रवचन असायचे, पारायण असायचे. मध्येच त्यांना लहर आली की वक्त्याला खाली उतरायचे आणि आपण बसायचे सांगायला. धनकवडीकर महाराज, मै कैलाश का रहनेवाला हो, काही नाही महाराज, त्यांना विधी किंकरत्व काही नव्हतं. स्वामी समर्थांचे मानसपत्र म्हणा, त्यांच्या जिभेवर जिवंत शिवलिंग होतं, त्यांना अभिषेक स्वामी समर्थ घालायचे स्वतः. मोठं चरित्र आहे. आजही त्यांचे मठ बघा तुम्ही, जाईल तिकडं पुष्कळ मोठी मोठी त्यांचे शिष्यमंडळी आहे. आणि असे धनकवडीकर महाराज ज्यावेळी 12वा अध्याय सांगायला सुरू होता महाराज,
त्यावेळी माझ्या ज्ञानोबारायानंच हा अध्याय सांगावा, ज्ञानेश्वरी सांगावी त्यांनीच येऊन, त्यावेळी जगाला कळेल. हे आमच्यासारख्यांचं काम नव्हे म्हणायचे. आता हे आमच्यासारख्यांचं काम नव्हे म्हणायला महाराज आता एकनिष्ठ असावी माझी बी आहे, नाही असं नाही पण वारकरी संप्रदायावर, पण इतर वाचताना जरा धनकवडीकरांचं चरित्र जर वाचलं तर सगळ्या जगाचा विसर पडतो, एवढं सामर्थ्य आहे त्यांचं. एवढा मोठा सामर्थ्यवान पुरुष ज्ञानोबारायांनीच ज्ञानेश्वरी सांगावं असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी मी चरित्रच महाराज बंद केलं. काय आता याच्या पुढे वाचण्यात नाही. काय सामर्थ्य माऊलींचं असेल हे आम्हाला आज तागायत कळालेलं नाही, असा त्याचा अर्थ आहे महाराज. माऊली कळाली, मोठ्या मोठ्यांना कळाली, ज्यांना कळाली ते नामदेवराया महाराज फार उद्विग्न झाले. समाधी झाल्यानंतर नामदेवराया पंढरीत राहिले नाहीत. त्यांनी 52 वर्ष बाहेर काढली. पंढरी सोडून नामदेवरायांनी ज्ञानोबारायांच्या विरहामध्ये, दुःखामध्ये महाराज त्यांनी प्रचारने प्रसार केला. आपल्याला विसर पाडून घेतला. नामावणे संत कासा विससारे. नामदेवरायांना फार त्रास झाला ज्ञानोबारायांच्या जाण्यानं. आता ज्या महात्म्याला सगुण भक्तीची एवढी ओढ, तेवढा महात्मा ज्ञानोबारायांच्यासाठी सारखा नाव काढताना रडतात, पुंडलिकराय रडतात, नामदेवराय रडतात. हेतू इतका माऊली आम्हाला कळावी, एवढीच आमची एक इच्छा असावी. म्हणून ज्ञानोबारायांचं महात्म्य अलीकडे सगळ्या संतांनी तोंड भरून वर्णन केलंय. अगदी विदर्भातले गुलाबराव महाराज तर एवढे मोठे क्रांतदर्शी पुरुष, आंधळे महाराज जन्मानं, कित्येक ग्रंथ त्यांच्या नावावर आज आहेत. पण गुलाबराव महाराजांनी स्वतःला मी ज्ञानेश्वर कन्या म्हणून मिरवलं, ज्ञानोबारायांची मुलगी म्हणून जगले. आणि काय भाग्य सांगावं, एवढी त्यांच्याशी स्वरूपता झाली. शेवटी गुलाबराव महाराज पुरुष होते, नंतर त्यांना स्त्रीरूप प्राप्त झालं, त्यांना मासिक धर्म सुरू झाला. या गोष्टी कीर्तनात सांगू नयेत, पण गुलाबराव महाराजांनी आज जे चित्र आम्ही ज्ञानोबारायांचं पोचतोय ते गुलाबराव महाराजांनीच काढलेलं आहे. आंधळे होते पण त्यांनी चित्र रेखाटलं मनपटलावर आणि त्यांनी स्वतः हातानं काढलं. तेच चित्र महाराज आज ज्ञानोबारायांचं ज्ञानोबाराय म्हणून पूजले जातात. त्यांना जसे ज्ञानोबाराय दिसले तसं चित्र आज आम्हाला उपलब्ध आहे. ते गुलाबराव महाराजांची आमच्यावर कृपा म्हणावी. आता एवढा मोठा ज्ञानेश्वर कन्या म्हणून गुलाबरावांनी मिरवलं. आज गुलाबराव महाराजांचे विवर्तवादाचे जर ग्रंथ वाचले तर महाराज आचार्य थक्क होतील. काय रामानुजाचार्य मध्वाचार्य लिहितात त्यांच्यापेक्षा मोठं त्यांनी लिखाण केलेलं आहे. आज 2600 ग्रंथाची नोंदणी आहे त्यांच्यावर. एवढं लिखाण लिहिलंय त्यांनी. पण एवढं लिखाण लिहिणारा महाराज ज्ञानोबारायांची मुलगी म्हणून मी घेण्यात भाग्य म्हणेन एवढं म्हणतात. म्हणून जनाईने म्हणावं, विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानदेवा, मरून या बाजावे तुझ्याची पोटा यावे. मी मरून जन्माला यायचं मान्य करेन, कारण संत जन्माला यायचं मान्य करत नाहीत महाराज. जन्म घेणे म्हणतात हे दुःख आहे, पण यायचंच झालं तर मला तुझ्या पोटाला येणं आवडेल, मला तुझ्यासारखी आई भेटावी असं जनाई म्हणते. भाग्य नाही महाराज, ते भाग्य चांगदेवांना लाभलं, सच्चिदानंद बाबांना लाभलं. शिष्य होण्याचं भाग्य सुद्धा त्यांना लाभलं, ठराविकच लोकांना. आणि बंधुवर्ग होण्याचं निवृत्तीनाथ दादांना यांना भाग्य लाभलं. म्हणजे भाग्यानं आलेले संत आहेत. काही उगाच उठून तोंडाला बोलावं, वक्तेनेही तोंड महाराज सांभाळून संतांचं चरित्र बोलावं, हे अपार सामर्थ्य असणारे संत आले भूपटलावर. म्हणून तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, साक्षात परब्रह्माचा ठसाच म्हणून खाली आले. उगाच काहीतरी आम्ही त्यांना जीवनचरित्र लावणं, आम्ही बोलणार पामर, आमच्या अंतकरणात वासना, आमचं जीवन बरबटलेलं आणि आम्ही बोलणार मुक्त पुरुषाचं चरित्र कसं शक्य आहे. तरी देखील ज्ञानोबाराय आम्हाला काय म्हणतात, एक मार्ग दाखवतात की एखाद्या पुरुषाला आपली वस्तू दिसत नसेल तर त्यानं दिवा धरू नये. काय जे मुक्ता ते निर्धारिता, ते लाभे आपलीच मुक्तता, जैशी दिपे दिसे पाहता आपली वस्तू. दिव्याला दुसऱ्याला दाखवायचं काम करायचं आहे, दिवा उजेडातच आहे महाराज. तसं मुक्त पुरुष हा स्वतः मुक्तच आहे. ज्ञानानं तो काय झालेला आहे, कृतकृत्य झालेला आहे, पण त्याला आता काम उरलेलं नाही, पण लोकांसाठी त्यानं फिरायला काय हरकत आहे. म्हणून हे चरित्र तुम्ही आम्ही काय करायची, सदैव प्राणापरवती जपायची, आवडेल तितकी वाचायची, सदैव श्रवण करायची आणि त्यांच्या चरित्रातच आपलं चित्त शुद्ध करून घ्यायचं. म्हणून ज्ञानोबारायांचं चरित्र, तुकोबारायांचं चरित्र महिपती बाबांनी लिहिलंय महाराज. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वर विजय म्हणून ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांचं अखंड चरित्र ज्ञानोबारायांचं मांडलेलं आहे. त्यांनी वेळ काढून महाराज हे सगळं वाचावं. हे वाचल्याखेरीज मरू नये असं मला तरी वाटतंय. आम्ही मराठी माणसं आहोत, मरायचंच आहे एक दिवस, पण काहीतरी कादंबऱ्या वाचण्यापेक्षा संतांचे चरित्र वाचावीत. आम्हाला कुठं घडतंय आळंदीला जायला, काय घडतंय. मी संसारी माणसं महाराज, घर बसल्या आज ज्ञानेश्वरी ज्यानं उघडली तो आळंदीतच आहे, नाही कुठं. विश्वाकार माऊली झालेली आहे. विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाश नवल आहे. ज्ञानोबाराय सांगतात विश्वाकार झालेले संत आहेत. म्हणून एवढा मोठा आकार धारण करणारे हे महापुरुष देवानी त्यांचं महाराज काय करावं,
पालन पोषण देवाने त्यांची लीला बघावी, देवाने स्वतः समाधीला हजर राहावं. देव स्वतः आळंदीत 8 दिवसच पडून आहेत. आजही देव कुठं आहेत महाराज? आळंदीतच आहे. कृष्ण पक्षामध्ये एकादशीला आमचे नियमाचे वारकरी दर्शनाला जात नाहीत महाराज, कारण एकादशीला देव तिथं वद्यातल्या नसतोय. कुठं असतो? आळंदीला असतोय. कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरीशी, दुसरी कृष्ण पक्षी निर्धारेसी तुझ दिदली असे. किंवा कार्तिक एकादशी, कार्तिक शुद्ध एकादशी व्रत स्वामीकडे परिपूर्ण, आणि कृष्ण पक्षातला मात्र मान ज्ञानोबारांनी स्वतः मागून घेतला, देवाकडे दान मागितलं. हे सांगायचा हेतू इतकाच की एवढा मोठा महात्मा स्वतःचं वर्णन करत असताना स्वतः म्हणतात, हृदयात हे ध्यान धरलं मी, आजही कथा कीर्तन करत मी बसलोय, आजही ज्ञानोबारांचा जप पांडुरंग परमात्म्याचा होतोय समाधीमध्ये, आणि एवढे मोठे महात्मे संजीवन समाधीत आहेत, हे आमचं भाग्य आहे, आम्ही त्यांचे अनुयायी आहोत. म्हणून तुकोबाराय आधी साधू संत तोंड भरून वर्णन करतात. या महात्म्याचं लिखाण मला कळलं नाही असं तुकोबाराय प्रांजळपणे सांगतात. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पाय. माणसं कटाळली की म्हणतात, आता तुझ्या पाया पडतो बाबा, काय कर तेवढा इथनं जा तरी, नाहीतर माझ्यासाठी म्हणून तोंड काय बडबडू नकोस असं म्हणतात की काहीतरी माणसं. कंटाळा आला की तसं तुकोबाराय म्हणतात, ही वाणी काय झाली माझी? शांत झाली. ही वाणी जिथं विराम पावली ते ठिकाण म्हणजे ज्ञानोबा. त्यांच्याबद्दल नाथबाबा सगळे संत, निळोबारायांच्यासारखे संत महाराज अगदी तोंड भरून वर्णन करतात. तुकोबाराय या ग्रंथात धरणे करायच्या निमित्तानं बोलतात, आणि धरणे करायच्या निमित्तानं आपला भाव व्यक्त करताना म्हणतात, ज्यांच्या दारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे. आता सुवर्ण पिंपळ म्हणजे त्या पिंपळाच्या प्रदक्षिणा रुक्मिणी मातेनं काढून त्यांच्या आईने तो अक्षरशः सोन्याचा केला. त्या नारायणालाच त्यांनी साक्षात काय केलं? प्रसन्न करून घेतला. अश्वत्थ ही नारायणाची विभूती आहे. विभूती योगामध्ये पिंपळ हा देवाची विभूती आहे, कृष्ण परमात्म्याची. आणि मग त्याला महाराज अतिशय पवित्र अंतःकरणानं सेवा करून प्रसन्न करून घेतलं, आणि तो आज दिमाखात उभा आहे. साक्षात ती लक्ष्मीच आहे असंही काही वर्णन आहे. आणि तो पिंपळरूपी लक्ष्मी दारात उभी आहे ज्या महात्म्याच्या, त्याला काय कमी आहे बरं? त्यांनी अंगात त्यांचे एवढं बळ आहे, रेड्याकडून वेद बोलवून घेतात. हे काय उन्हा आहे काय? याच्या पलीकडे काय सांगावं? त्यांनी करायचंच ठरवलं तर करील ते काय? नोहे महार परी पाहे बीज शुद्धांगी. अंतःकरण शुद्धीचा महात्मा त्यांना भेटावा. कारण ज्ञानोबाराय कोण आहेत? साधकांचा मायबाप, दरुशने हरिता, सर्वाभूती सुखरूप. साधकांना खरा आई वडील कोण असेल तर ज्ञानोबाराय आहेत महाराज. साधकानं कसं जगावं, काय अभ्यास करावा, कोणत्या ग्रंथाचं परिशीलन करावं हे ज्ञानोबारायांनी सांगावं. आणि मग त्यांच्याकरता ते आईबाप आहेत. त्याही पुढं तुकोबाराय सांगतात की ज्याने मुक्तीची गवाधीच घातली. पूर्वी मुक्ती महाराज महाग होती, कळत नव्हतं लोकांना मोक्ष कसा काय कुठं मिळवायचं, आणि ते ज्ञान महाराज बांधलेलं होतं जाडजोड ग्रंथामध्ये, संस्कृतामध्ये. मग त्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती, मग वस्तुनाम परब्रह्म, मग ते अद्वैत, हे शब्द सगळे ऐकले की महाराज आमचे जुने कीर्तनकार कानात बोळच घालत होते. कारण वेदांत हा स्वतःच्या उद्धारा करताय, आणि खरा परमार्थ महाराज सगुणा. खरा असा नाही, तोही खराच आहे, पण खरा म्हणण्याचं काय? आबाल सुबोध लोकांना कळण्याकरता ज्ञानोबारायांनी हरिपाठाचे अभंग रचले. त्यातून आम्हाला कळण्याकरता एक मार्ग सुकर केला. आणि मग ते करताना त्यांना जे कष्ट झालं त्याचं वर्णन ते स्वतः म्हणतात. तिरे संस्कृताची गहने तोडून या मराठी या शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवी. निवृत्तीनाथ दादांनी माझ्यावर कृपा केली. ही तीर जी होती, तीर नदीचे काठ, ही संस्कृताच्या होत्या नद्या मोठ्या भरलेल्या वाहणाऱ्या. यात उतरायला पाणी घ्यायला म्हटलं तर काय नव्हता, घाट नव्हता. तो तोडून काय केला? माझ्या गुरुने मला सोपा पायऱ्या करून दिल्या, आणि त्यावर मी ही धर्मनिधान रचली. हे खरं श्रेय कोणाचं असेल तर माझ्या गुरुचं आहे, निवृत्तीनाथ दादांचं. मला हे पाणी पिता आलं नसतं संस्कृताचं, त्यांनी जर मला बोध केला नसता तर. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रते, आणि गहिनी प्रसादे. ज्ञानदेवांच्यापर्यंत जे सार आलं ते निवृत्तीनाथ दादांनी केलं उपकार. म्हणून मला हा योग कळाला, हे संस्कृताची वल्ली कळाली, आणि ती माझ्या लोकांच्या करता मी खुली केली. ही माझे उपकार माझ्या गुरुचे आहेत. म्हणजे गुरु, शास्त्र, देव याच्यावर ज्ञानोबारायांचा केवढा मोठा विश्वास होता बघा. हे अनाकलनीय आहे. ज्ञानोबाराय म्हणजे न कळणारा एक कोडा आहे महाराज. शुद्ध परब्रह्मच त्या रूपानं आलं, जगत कल्याण केले. 728 वर्ष झालं, आजही जादू तशीच आहे, उलट वाढायला लागलेली आहे महाराज. आमच्या मुलांना पुढं कळावं,
प्रत्येकाने महाराज कळवून द्यावं. ज्ञानोबा रायकवाने निदान इतर संतांची चरित्र राहू देत, निदान ज्ञानोबा तुकोबा कळले तरी बास आहे. दुसऱ्या संतांची चरित्र त्यामध्ये आपोआपच येतात. ज्ञानोबारायांच्या जीवनात संतांचा स्पर्श झाला नसा एकही महाराष्ट्रीय संत नाही महाराज. त्या काळचे सगळे संत ज्ञानोबारायांनी एका ठिकाणी गोळा केलेले होते. त्यानंतर जन्माला आलेले नाथबाबा, तुकोबाराय आणि आपले निळोबाराय, हीच मंडळी ह्या संतांचं ऐकूनच महाराज एवढी प्रभावित झाली की प्रत्यक्ष ज्यांनी ज्ञानोबारायांना पाहिलं ते किती महान भाग्यवान असतील असं ते समजतात. म्हणून ज्ञानोबारायांचं चरित्र अतिशय महाराज मोठं आहे, महत आहे, सूर्यप्रकाशासारखं मोठं आहे. आम्ही पामरांनी सांगणं म्हणजे ते महाराज मुंगीनं समुद्र मेरू पर्वत ओलांडण्यासारखं आहे. म्हणून मज पामर आहे काय थोर पण तुकोबाराय सांगतात, पायीची वाहन पायीवरी. त्या धरणेकऱ्याला उपदेश करताना सांगतात, कशाला इकडून तिकडे येतोस, तिकडून इकडे येतोस, ह्याला यरझाऱ्या मारण्यापेक्षा तुला सुख काय कमी पडलं तर ज्ञानोबारायांच्या पायाजवळ तुका म्हणे तेथे सुखा काय येऊने. बरं, माणसं सुखासाठीच प्रवास करतात आणि तू का बरं दुःख भोगायला लागलायस. राहे समाधाने चित्ताची, चित्त समाधान करून तिथं राहिला असतास तर ज्ञानोबारायांनीच तुला सांगितलं असतं, तुझा विश्वास नाही म्हणून तुला कोणीकडे घालवलंय, माझ्याकडे घालवलंय. आणि माझ्या दरबारामध्ये एवढा मी मोठा थोर लागून गेलेलो नाही. म्हणून ज्ञानोबारायांच्या विषयी आदर व्यक्त करणारा अभंग आहे. पुष्कळ ज्ञानोबारायांच्या अभंगात वर्णन केलेलं आहे. कन्नोपात्रेंनी, नाथबाबांनी, नामदेवरायांनी, नामदेवरायांच्या चारही मुलांनी वर्णन केलंय, तुकोबारायांनी केलं, निळोबारायांनी केलं, जनाईनी केलं. हे सगळे अभंग वाचण्यासारखे आहेत. सगळेच ज्ञानोबारायांना पुरुषवाचक नावानं बोलवत नाहीत. सगळ्यांनी ज्ञानाईच म्हटलं, सगळ्यांनी माऊलीच म्हटलं. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. त्यांच्या ठिकाणी याती कुळाचा विचार नाही महाराज. ज्ञानोबारायांनी फक्त अंतःकरण बघावं, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. आणि हे ज्ञानाबाई सामान्य नाही. अर्जुना संकट पडता जडभारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोचे अवतार धरी अलंकापुरासी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्यानं रथावर बसून अर्जुनाला उपदेश केला तोच महात्मा ज्ञानाबाईच्या रूपानं कुठं आलाय, आळंदीला आलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या भाग्यवान महापुरुषांना देखील महाराज संन्याशाची मुलं म्हणून छळावं, लोकांनी वाळीत टाकावं, बहिष्कृत करावं, दगड मारावी, झुळी फाडावी. ज्याने जगाला अमृत दिलं त्या महापुरुषांना आमच्या लोकांनी दगड मारली, झुळी फाडली. मग सामान्य संतांच्याकडे तर तुम्ही बघूच नका आणि आमचा हिशोबच धरायचा नाही महाराज. त्यात कथा कीर्तन करताना मान सन्मान देतील असं कुणी म्हणायचं. ही परीक्षाचा शय आहे महाराज. यामध्ये आधीच मी सांगतोय कायम, यामध्ये प्रवेशच घ्यायला मुळात कोण नसत्यात. घेतला तर प्रवेश ऑनलाईनमध्ये ही कुठं कडला पोचतील असं नाही. परीक्षा पास व्हायचा विषय सोडून द्या महाराज. ही परीक्षा विषयाची परीक्षा घेण्यासारखी आहे. म्हणून हा ज्ञानमार्ग आहे, कठीण आहे. ज्ञानोबारायांच्यासारख्या महापुरुषाने आम्हाला हे सोपं करून दिलं. हे त्यांचे अनंत उपकार आहेत. म्हणून त्यांचा मूळ पुरुष आणि त्यांची पूर्वचर्या जर बघायला गेलं तर हे घरानं नाथ संप्रदायाला वाहिलेलं. ज्ञानोबारायांचे मूळ पुरुष त्र्यंबकपंत हे आपेगावचे आहे. आपेगावला त्यांचे मूळ पुरुष म्हणून समाधी स्वतः महाराज गोरक्षनाथांनी बांधली. म्हणजे ज्ञानोबारायांच्या पूर्वजांचं केवढं मोठं भाग्य असेल बघा. मुक्ताई त्यांचं वर्णन करताना त्यांनी लिहिलेलं आहे, आमचे मूळ कुळ पुरुष त्र्यंबकपंत समाधी सिद्ध आपेगावी. ते गोरक्षनाथांचे अनुग्रहित होते. त्र्यंबकनाथ फार महाराज भगवत भक्त होते. त्यांच्या जाण्यानंतर गोरक्षनाथांनी त्यांची समाधी बांधली आणि तिथं पूजा अर्चेला माणूस ठेवला. त्या त्र्यंबकपंतांना विठ्ठलपंत, गोविंदपंत नावाचा मुलगा झाला. आणि त्या गोविंदपंत हे महाराज हरिभक्त होते. त्या गोविंदपंतांनी उमाबाईंच्या पोटी नंतर जवळजवळ 55 वर्षांनी वयाच्या उतार वयाला एक मुलगा झाला. त्यांचं नाव विठ्ठलपंत. हे विठ्ठलपंत जे जन्माला आले ते गायत्री मातेच्या पुरस्चरणानं आले. गोदावरी नदीमध्ये त्यांनी अनुष्ठान केलं तीव्र आणि त्या गायत्री मातेच्या तपश्चरणानं जन्माला आले. म्हणून वेदमातु सुतः असं त्यांचं वर्णन आहे. ते वेदमाता गायत्रीचे पुत्र असं समजले जातात. ते जन्माला येण्याच्या अगोदर महाराज तिथून गहिनीनाथ चालले होते. गहिनीनाथांना असं वाटलं माझ्या गुरुनी ज्या घराण्याला काय दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे, त्यांची भेट घ्यावी. आणि एक दिवस महाराज बैसली दोघे भ्रतार वल्लभे, आ उदरीच्या गर्भे शेवी ध्यान, भक्ती नवमासी भरले पूर्ण दिवस, आले वैराग्य डोळ समृतिमंत, विठ्ठल आवडी ठेविले नाव निराईस प्रेम गहिनीनाथी,
विठ्ठलपंत जे जन्माला यायचे होते त्याच्या अगोदर 55 वर्ष मुलबाळ नाही म्हणून मग त्यांनी गहिनीनाथाने आपल्या झोळीतील एक भिक्षा म्हणून भस्म काढलं आणि पाण्यात टाकून पी म्हणून सांगितलं. अगदी निराईबाईंनी महाराज ते आवडीनं प्यायल्या. त्यावर त्या गरोदर राहिल्याने जो जन्म झाला तो विठ्ठलपंतांचा. म्हणून गहिनीनाथांच्या कृपाप्रसादानं, गोरक्षनाथांच्या पूर्व अनुग्रहानं ज्या घरामध्ये महाराज ही प्रजा जन्माला आली त्या कुळात विठ्ठलपंत जन्माला आले. विठ्ठलपंत हे म्हणजे साक्षात मूर्तिमंत वैराग्याचं जन्माला आलं. आणि हे नुसतं वैराग्य कोरडं नव्हतं, विवेकासहित वैराग्याचे डोळस वैराग्य पाहिजे. आंधळं वैराग्य काय करायचं. आणि असं विवेक वैराग्ययुक्त विठ्ठलपंत जन्माला आले. हे ज्ञानोबारायांचे जनक. म्हणजे ज्या घराण्यामध्ये एवढा ईश्वरी अवतार जन्माला येणार त्यांचा जनक किती शुद्ध असला पाहिजे ही आधी त्यांची पूर्वचर्या कळावी म्हणून सांगितलं. आणि त्या विठ्ठलपंतांना 8 वर्षे चतुर्वेदो, 8व्या वर्षी वेदांग पाठ केले महाराज. व्याकरण काव्य झाला असे प्रसिद्ध शास्त्रवक्ता. त्यांचे उपनिषद वगैरे सांगायला बसले म्हणजे विठ्ठलपंत महाराज सगळं जन आपेगावचं विधून जायचं. एवढा मोठा विद्वान. याला अशी इच्छा झाली. आपल्या भारतखंडामध्ये अशी एक इच्छा आहे महाराज, विद्वत्ता असली, ज्ञान जरी असलं तर तीर्थयात्रा त्याच्या जोडीला असावी. म्हणून लोक त्या काळामध्ये जरा फिरून ये म्हणजे कळतंय म्हणायचे. म्हणून तीर्थयात्रेला जावं अशी इच्छा करायचे लोक. आणि मग त्यांना वैराग्याच्या बळानं कडकडीत तीव्र वैराग्य आणि मग तीर्थयात्रेला जावं म्हणून पश्चिम तीर्थयात्रा करणे म्हणून सोरटी सोमनाथ, भालचंद्र गुफा, पोरबंदर, भालुका तीर्थ, मूळ माधव तीर्थ, बिंदू तीर्थ जिथं रुक्मिणी मातेचं लग्न झालं, त्यानंतर जिथं सुदामदेवाला पोरबंदरला नगरी सोन्याची करून दिली ते पाहत 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 महाराज त्र्यंबकेश्वर असं करत करत आळंदीला उतरले. आता न जाणो भविष्यात याच गावातली मला मुलगी मिळेल, याच गावातली मला मुलं जन्माला येतील, हे त्यांना भवितव्य काय असेल ते ईश्वरी गुपित महाराज. आणि मग विठ्ठलपंत ज्या ठिकाणी उतरले त्या आळंदीत महाराज सिद्धेश्वराच्या पारावर उतरले म्हणतात. आणि तिथं मग त्रिप्रवरी वशिष्ठ गोत्री शिधोपंत नावाचे ब्राह्मण होते. ते तिथं त्या गावचे कुलकर्णीपद त्यांच्याकडं, असं 24 गावचं कुलकर्णीपद शिधोपंतांच्याकडं होतं. ते शिधोपंत म्हणजे विठ्ठलपंतांना ज्यांनी मुलगी दिली, विठ्ठलपंतांचे सासरे म्हणा, ज्ञानोबारायांचे आजोबा, आईचे वडील ज्ञानोबारायांच्या. हे कुळशीळ काप माहिती असावं तर त्या ज्या ज्या कुळातून हे आई वडील आलेले आहेत त्यांच्या आहार विहार, त्यांच्या जगण्याच्या पद्धती, त्यांच्या वागण्याच्या पद्धती बघितलं की महापुरुष जन्म घेण्यासाठी हीच घरं का निवडली याची आम्हाला कल्पना येते. हे असं का हे त्याशिवाय लक्षात येत नाही महाराज. आणि मग त्रिप्रवरी वशिष्ठ गोत्री सदाचार संपन्न ज्ञानी शिधोपंत होते. त्यांना एकुलती एक मुलगी रुक्मिणी माता, रुक्मिणीबाई होत्या. त्या उपवर झालेल्या होत्या. त्यांना अशी चिंता होती की माझी मुलगी कोणाला द्यावी या चिंतेत ते सिद्धेश्वराजवळ बसलेले होते. तेवढ्यात हा तरुण संपन्न विठ्ठलपंत तिथं आले. त्यांना असं वाटलं क्षणभर बघितल्यानंतर हा जावई म्हणून निवडावा, चालचर्या बघायला पाहिजे, विचारपूस केली. आणि मग आता एकदमच विश्वास टाकायचा कसा, ज्याला आयुष्यभर मुलगी द्यायची आहे, चालचर्या काहीतरी बघा म्हणून 15 दिवस ठेवून घेतला महाराज. त्याचं ते वागणं, त्याचं ते शील बघितल्यानंतर मोहून गेले शिधोपंत. आणि मग संध्याकाळी झोपल्यानंतर 15व्या दिवशी सिद्धेश्वरानं स्वप्नात सांगितलं, बाबा याला तो आपली मुलगी दे, हिच्या पोटी 4 पुत्र जन्माला येतील, जगत कल्याण करतील, असं सांगितल्यानंतर महाराज सिद्धेश्वराची ही सूचना विठ्ठलपंतांना ते बोलले. सकाळी उठल्यानंतर विठ्ठलपंत म्हणाले, मी तीर्थयात्रेला म्हणून आलोय आई वडिलांची आज्ञा घेऊन, मी लग्नासाठी आलेलो नाही. आणि मला लग्नाची अनुमती जर देईल आणि तुम्ही म्हणता सिद्धेश्वर म्हणतात तर मला सिद्धेश्वरानं नाही तर पांडुरंग परमात्म्यानं सांगावं, मीही त्यांचं ऐकेन. आणि काय कर्मधर्म संयोग, तुळशी वृंदावनाजवळ झोपलेले होते महाराज. आणि त्या रात्रीला त्यांना रात्री देवानं स्वप्नात साक्षात अनुग्रह सांगितला, दिव्य दृष्टांत दिला की भक्ती ज्ञान आणि वैराग्य आवडी हे तुझ्या अंतःकरणात आहे, त्यांनी अशीच मुलं तुला तुझ्या पोटी जन्माला येतील, ह्या कन्येचा तू स्वीकार कर, ही माझी आज्ञा आहे असं समजून महाराज विठ्ठलपंत जागे झाले. आणि मग सकाळी त्याने आपलं मनोगत सांगितलं शिधोपंतांना, मी तुमची मुलगी करून घेतो. अगदी लग्न थाटामाटात झालं महाराज. तिथून मग आपले व्याह्या जावयांच्याकरता इकडं तिकडे येणं जाणं सगळं झालं. आणि असा विवाह झाल्यानंतर जवळजवळ 10-12 वर्ष मुलबाळ संतती झाली नाही. आणि त्यात निराश झालेले मग विठ्ठलपंत आता म्हणतात, इकडं परमार्थही उडाला, देवना संसार का दोहीकडे सूर. इकडं गृहस्थाश्रम चांगला करायला गेलो, हितही सुख नाही मुलाबाळांचं. आणि मग संतती वाचूनी न घ्यावा संन्यास. रोज उठून रुक्मिणीबाईंना टुमणं लावायचं विठ्ठलपंताने. हे महाराज लोकोत्तर पुरुषांचं चरित्र, हे आमच्यासारख्यांचं नाही. हे आम्ही घर सोडतो उगाच बिहा दाखवाय म्हणता.
घरात जेवण नसलं की आमचा दंगा, आणि चांगलं केलं की लगेच राग निवाळतोय आमचा. हे असलं वैराग्य चुकीचं आहे महाराज. हे नुसतं अनुकूल प्रतिकूल ज्ञानामध्ये आम्ही अडकलोय. संतांना अनुकूल प्रतिकूल भाव अजिबात नाही महाराज. ते समदर्शी आहेत. म्हणजे समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचना. विठ्ठलपंत समबुद्धी होते, पण त्यांना जाणीव फार होती संसार एक वेळ मोडला तरी हरकत नाही, पण परमार्थ बिघडता कामा नये. मला माझा मुक्तीचा मार्ग मोकळा कर. रुक्मिणीबाईंना रोज मागं काहीतरी लकडा लावायचा. रुक्मिणीबाई म्हणायच्या, हे बघा शास्त्र निर्बंध असा आहे, एक तर लग्न करूनच घेऊ नये, केलं तर मुलं झाल्यावर संन्यास घ्यावा, तोही माझ्या काय संमतीनं घ्यावा. पत्नीच्या संमतीशिवाय शास्त्राच्या संमतीशिवाय झुगारून देऊन येत चालत नाही. आणि मग असा शास्त्रानं दंड बोललाय म्हणून संतानहीन तुम्हाला जाता येणार नाही, मला मुलाबाळाची काहीतरी भिक्षा द्या मग तुम्ही जा. महाराज मग एक दिवस काय नाही, कडकडीत वैराग्य असल्यामुळे इच्छाच प्रबळ होती, आणि मग म्हणाले मी इंद्रायणीला आंघोळीला जातो. असं म्हणता म्हणता महाराज त्याही रागारागानं जा जा म्हणाले असतील महाराज. आणि ती पडत्याफळाची आज्ञा मांडली, आणि महाराज सांगितलं एक नि केलं त्यांनी एक. गेले काशीलाच तडक निघून. गेल्यानंतर महाराज तिथं रामानंद स्वामींच्या आश्रमात गेले. हे रामानंद स्वामी म्हणजे कबीर महाराजांचे गुरु असं म्हणतात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग रामानंद स्वामींच्याकडं नाव बदलून चैतन्य आश्रम असं नाव सांगितलं. नाव बदलून महाराज त्यांनी संन्यास, मला ग्रहदारा पत्रादिपाश काही नाहीत, मी कडकडीत वैराग्याच्या बळानं तुमच्याजवळ आलेलो आहे, मला तुम्ही पावन करा, मी तुमचा शिष्य होतो म्हणून मला डोकं पायावर ठेवल्यानंतर त्यांनी त्यांना दीक्षा दिली आणि संन्याशी करून आपल्याजवळ ठेवून घेतलं. ही गोष्ट कर्णोपकरणी काही काळानंतर, त्या काळात काही फोन नव्हते काही नव्हते, असते असते ही गोष्ट आळंदीला कळाली. आणि मग रुक्मिणी मातेच्या कानावर गेली, ज्ञानोबारायांच्या आईच्या. कळालं की आता माझा संसार इथं काय झाला, मोडला. म्हणाले आता मला काही करता येणार नाही, पण आता असं खचून जाता कामा नाही, आपल्याही आयुष्याचं काहीतरी सार्थक व्हावं म्हणून त्यांनी नित्यनेमच धारण केला. रोज महाराज काही काही सांगतात 108, काही म्हणतात 1008 म्हणतात, काही असेला, पण 1.25 लाख प्रदक्षिणा काढण्याचा संकल्प केला. रोज पंच उषक्काली उठावं, 5 वाजता पहाटे त्याच्या अगोदर उठावं, स्नान करावं, इंद्रायणीचं स्वतः एक भुक्त राहायचं, एक वेळा जेवायच्या. रुक्मिणी माता, आता संसार करता येत नाही, मोडला, आता पतीही निघून गेला, माझंही कल्याण करणारे कोण नाहीत. त्या काळात द्विभार्या द्विपत्नी योग नव्हते, करत नव्हते लोक. एकदा आयुष्य वाहिलं तर वाहिलं म्हणायचे. आणि महाराज मग ब्राह्मण कुळामध्ये चांगल्या कुळात जन्म आहे, लाज आहे, अपमान आहे. त्या जीवन जगत असताना कुठेही महाराज त्यांनी निंदा अपमान निंदा सहन न करता, काही न करता स्वतःच्या आयुष्याचं कल्याण म्हणून रोज प्रदक्षिणा करत असताना लौकिक वार्ता काही बोलत नव्हत्या, कोणाची निंदा करायची नाही, एक वेणीच घालायची. हे व्रत त्यांनी धारण केलं. या व्रताला वक्ते बाबांनी चांगलं नाव शोधून काढलेलं आहे. जुन्या काळामध्ये प्रवासाला पती निघून गेल्यानंतर मागं पत्नीनं साज शृंगार करू नये, चांगलं नटून थटून राहू नये, असा एक नियम होता. त्याला प्रोषित भर्तृका असं व्रताचं नाव आहे. प्रोषित म्हणजे प्रवासाला निघालेला, भर्तृका म्हणजे पती जिचा प्रवासात अडकलेला आहे, अशा स्त्रीनं करायच्या व्रताचं नाव त्यांनी सुचवलंय. त्यांनी चरित्र चांगलं मांडलंय वक्ते बाबांनी. त्या प्रोषित भर्तृकेचं व्रत तिनं धारण केलं रुक्मिणी बाईंनी मातेनं. आणि जवळजवळ 12 वर्ष ही तपश्चर्या अखंड चालली. कुणाबरोबरही बोलायचं नाही, मौन धारण केलं महाराज. आणि काय जपन हरिचिंतन करत काल घालवला. मला सांगा, आद मूळचीच भूमी शुद्ध होती. आधी त्या जमिनीत काय नव्हतं महाराज, काय मत्सर निंदा द्वेष कपट काही नव्हतं. आणि आता 12 वर्षाच्या तपाचरणानं ती काया लखलखित झाली. एवढं प्रखर तप आणि ती दिव्य निष्ठा बघितल्यानंतर महाराज, का बरं रामानंद स्वामी तिकडे येऊ नयेत, का देवाला बदल करावासा वाटू नये. प्रारब्ध बदलणारा तोच आहे महाराज, प्रारब्ध बदलायला लावणारा त्याचाच संकल्प आहे. आणि कर्मधर्म संयोगानं रामानंद स्वामींना अशी इच्छा झाली की काशीची यात्रा करावी म्हणून संकल्प सोडला. आणि पहिल्यांदा महाराज फिरत फिरत आळंदीतच ते उतरल्यानंतर तिथं संध्याकाळच्या वेळेला रुक्मिणीबाई आपल्या मारुतीरायांच्या दर्शनाला यायच्या म्हणे. आल्यानंतर त्यांच्या प्रत्येक पदलयाकडे बघताना, पाऊल टाकताना रामानंद स्वामींना आश्चर्य वाटलं. का न जातो न भूतो न भविष्यती अशी तप करणारी ही महासाध्वी कोण असेल बरे. मी असं तपतेज कधी पाहिलं नाही, माझ्या काशीमध्ये असं कोणी पाहिलं नाही. मी आतापर्यंत पाहताना अशी मला स्त्री तपाची कोण दिसली
नाही. आणि ही कोणतरी अवश्य देवभूमी असली पाहिजे, ही कोणतरी देवस्त्री असली पाहिजे. आणि मग तिच्या दर्शनासाठी ती कधी येतील का इकडं म्हणून ती महाराज एक टाक बघायला लागली एक वार. आणि मग रामानंद स्वामींना पाहिल्यानंतर नजर झाली. मारुतीरायांच्या दर्शनानंतर रुक्मिणी माता आल्या. नमस्कार करण्याकरता डोकं टेकल्यानंतर महाराज रामानंद स्वामींच्या मुखातून पुत्रवती भव असा आशीर्वाद आला. आणि मग ते हसायला लागल्या. आता ते हसू काय महाराज मनपूर्वक नव्हतं, कारण छद्मीपणाचं होतं. आता पती तर संन्याशी झालेला आहे, लग्न तर झालेलं आहे, मुलं कशी होतील तुम्हीच सांगा स्वामी म्हणाले. हसतेस का बाळ म्हणून विचारल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, असा असा माझा पती काशीला गेलेले आहेत म्हणे, कोण रामानंद स्वामी म्हणून तिथं गुरु आहेत, त्यांनी माझ्या पतीला संन्याशी करून ठेवलेला आहे. आणि मग खानाखुना विचारल्यानंतर रामानंद स्वामींना कळालं, माझ्याकडे जे गिराईक आलंय ते हिचे यजमानच आहे, हिचे पती आहेत. आणि मग बाळ तुझ्या घरी कोण कोण आहे, घरला गेले. शुद्धोपंतांच्या घरी जाऊन महाराज त्यांनी अर्घ्य पाद्यादी पूजा घेतली. शुद्धोपंतांचे जेवण खाणं सगळं काही होती. महाराज सदाचारी ब्राह्मण. आणि मग रामानंद स्वामींना एक क्षणभरही स्वस्थ बसवेना महाराज. वाईट वाटायला लागलं, चिंता वाटली. ते रुक्मिणीमाईकडे बघायचे, शुद्धोपंताकडे बघायचे आणि तोंड चिंताक्रांत बघितल्यानंतर शुद्धोपंत म्हणतात की स्वामी तुमची चिंताक्रांत अशी का बरं चर्या दिसावी. नाही म्हणाले, तरुण स्त्री संतानहीन टाकुनी करती संन्यास ग्रहण, या लागे शास्त्री दोघा दंड बोलला. गुरुलाही दंड बोललाय आणि शिष्यालाही दंड, पाप लागतंय म्हणतात. तरुण स्त्री संतानहीन, असा संतानहीन टाकून तो माझ्याकडे आलाय. त्यानं मला खोटंच सांगितलंय, मला पुत्रदारादिपाश काहीच नाहीत म्हणून. आणि इकडं तर त्यांनी संन्यास घेतलाय माझ्याकडून. बरं, मला त्याची काय पूर्वकल्पना नाही. मला बघितल्यानंतर त्याच्याकडे असं वाटलं नाही हा खोटं बोलेल. पण यात कुणाचाही दोष नाही महाराज. फक्त आता काय करावं लागेल म्हणाले, त्याला परत आणूया, तुम्ही चला. आणि मग महाराज रुक्मिणीबाईंना शुद्धोपंतांना घेऊन काशीला गेले. आणि मग तिथं महाराज श्रीपादाला म्हणजे संन्यासाश्रमातल्या चैतन्याश्रमांना बोलवून आणलं. आणि मग मी आळंदीतून आलोय असं सांगितल्यानंतर मग त्यांना कळालं मी काय केलंय ते चूक कळाली महाराज. आणि मग त्यांनी सांगितलं, अविधी कर्माचे न धरावे भय, अशा हे साह्य जगदीश. तू अविधी कर्माचं भय मानू नकोस, कारण स्वधर्म सुखरूप चाल बाबा. तू घराकडे जा आणि स्वधर्मानं सुखानं गृहस्थाश्रम घे. ही माझी आज्ञा म्हणून पाळ, गुरु आज्ञा म्हणून पाळ, देवाची आज्ञा म्हणून पाळ. तुला दोष लागणार नाही, त्रास होईल पण अविधी मानायची नाही. ही विधीपूर्वक मी सांगतोय, कारण विधीपूर्वक तू संन्यास घेतलेला आहेस. तुला विधीपूर्वक होम करून मी आता गृहस्थाश्रमात पाठवतोय. माझी आज्ञा मान. मला दोष लागेल, तुलाही दोष लागेल, पण यात मला एवढं कळतं म्हणाले की ईश्वरी संतान तुझ्या पोटाला जन्माला येईल, त्यामुळे हे तुला सोसावं लागेल. आणि मग महाराज विठ्ठल पंतांना त्यांच्या स्वाधीन केलं. आणि मग काय सांगावं, गारुड्यापासून नाग सुटला, अरण्य वारुळी प्रवेशला, पिंजऱ्यातून रावा उडाला, तो जाऊन बैसला वृक्षावरी. एखादा विरक्त पुरुष महाराज या जंजाळातनं सुटावं म्हणून प्रयत्न करतोय आणि परत या सुटलेल्या पोटाला कुठं आणून बसवलं. प्रारब्ध महाराज गाड तुमची पाठ सोडत नाही. मुक्त व्हायला वाटेला लागलेल्या विठ्ठलपंतांना आणि आणून संसारात देवानं घातलंच. का तर महाराज जेवढ्या तपाची गरज आहे तेवढं तप पूर्ण झाल्याखेरीज महात्म्य अवतार घेत नाहीत. जर 12 वर्ष आधीच जन्माला आले असते तर काहीतरी महाराज दोष राहिला असता, काहीतरी वेगळंच घडलं असतं. या संन्यासाच्या कथेमध्ये गडबडीमध्ये महाराज 12 वर्ष निघून गेली आणि त्या 12 वर्षामध्ये रुक्मिणी मातेना तपश्चर्या करायची संधी मिळाली. जमीन चांगली पैलवान केल्यानंतर जे पीक येईल ते दरवर्षी पीक घेऊन येणार आहे का? नाही येणार. आधीच काय या लखलखीत. आणि कपिल देवहूतीसारखं महाराज त्यांचं, कपिल महामुनी जे जन्माला आले देवहूतींच्या पोटाला, त्या देवहूतींचं वर्णन करताना महाराज मोठे मोठे ऋषीमुनी चकित होतात. काय सेवा कर्दमानी आणि देवहूतींनी देवाची केलेली आहे. ते देवहूतीसारखं तेज रुक्मिणीबाईंचं होतं. आणि मग अशा तेजपुंज महापुरुषांच्याच पोटी देव जन्माला येतात. ज्या पद्धतीचे आहार विहार आई वडिलांचे असतात त्या पद्धतीचीच प्रजा जन्माला येते, असा नियम आहे. तरी देखील ज्याचे ज्याचे अनुवंशिक संस्कार आणि जीवाचं स्वतंत्र कर्म अशावरच काहीतरी जीवाचं क्रियमान अवलंबून आहे. म्हणून शहाण्या पुरुषाने जे महात्मे जन्माला आले त्यांचं कुळ कधी पाहायला जाऊ नाही. पण संतांचं जीवनचरित्र मात्र इतकं ललामभूत आहे, पवित्र आहे की त्यांचं चरित्र नुसतं उच्चार केला तरी महाराज जीवाचे दोष अगणित हरण होतात. म्हणून संतांचं जीवनचरित्र अखंड आम्ही अभ्यासायला पाहिजे. रुक्मिणी मातेंच्या पोटाला 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतरच मग हे महापुरुष जन्माला आले. विठ्ठलपंताचाही महाराज 12 वर्षाचा काळ जो गेला तो इकडं आल्यानंतर मग लोक चिडवायला लागली. संन्यास ग्रहण केलेला, आता गृहस्थाश्रम झालाय, आता मुलं जन्माला यानं
घातली, ही संन्याशाची मुलं, असा विषय लंपट आहे, लोकांनी जननिंदा काय. त्या काळात महाराज हे धर्माचंच काम म्हणत होती ती माणसं. चिडवणं, शिव्या देणं हे म्हणजे धर्माचं मोठं काम करतोय असा अडाणी समाज समजत होता. वास्तविक असं जाती बहिष्कृत करणं, असं त्रास देणं हे शहाण्या माणसाचं काम नव्हे. पण विठ्ठलपंतांनी तोही त्रास सहन केला, रुक्मिणी मातेने तोही त्रास सहन केला. कारण जी जन्माला आलेली संतती त्यांच्या पोटी होती, हे सगळे लोक महाराज तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले, हे सूर्यच साक्षात जन्माला आलेले होते. हे लोकांना कळायला फार वेळ गेला महाराज. म्हणून ज्ञानोबारांच्यावर जेवढे आघात केले या जगानं, तेवढे आघात कुठल्या महापुरुषावर झाले नाहीत. पण तरी देखील एखाद्या फळाच्या झाडाला दगड मारला तर ते फळच देत आहे, दगड खाली देत नाही. तसं संतांनी किती अपकार संतांच्यावर झाले अपकार, तर ते अपकाराची फेड उपकारानंच करतात. तुकोबारायांना याची जाणीव आहे. म्हणून संतांचं जीवन हे किती उच्च असू शकतं याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हटलं तर कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबाशिवाय कोण संत सांगण्यासारखा एवढ्या उच्च कोटीचा नाही. सगळ्या संतांनी एक मुखानं ज्ञानोबारायांना माऊली म्हटलं, तीच साधकांची सावली आहे असं ठरवून सगळ्या जगाला ज्ञानेश्वरीवर प्रेम करायला लावलं. म्हणून ज्ञानोबारायांचे अगणित उपकार आहेत. तुकोबाराय तोंड भरून वर्णन करतात की जयाची द्वारी सोन्याचा पिंपोळ अंगी ऐंशे बळरीडा बोले करील ते काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. ज्ञानोबारायांचा निवृत्तीनाथ दादांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर जो विवाद प्रवाद सुरू झाला, योग्य होतं त्या काळच्या कर्मठ ब्राह्मणांना हे पटलं नाही. कारण असं मागं कधी झालं नाही, पुढे होणं शक्य नव्हतं. गृहस्थाश्रमातनं परत संन्यासात, संन्यासातनं परत गृहस्थाश्रमात, परत मुलं जन्माला घालणं त्या काळच्या लोकांना मान्यही नव्हतं आणि ते मान्य करणारेही नव्हते. पण विचार करायला गेलं तर एवढे मोठे ईश्वरी पुत्र ज्यांच्या पोटाला आले, त्यांच्या आईवडिलांना लोकांनी त्रास द्यावा हे खचित चुकीचंच होतं. त्यांनी कित्येक वय वर्ष निवृत्तीनाथ दादांचं जेवढी 7 वर्षाचं झालं तेवढी मुंज व्हावी म्हणून त्यांनी कित्येक प्रयत्न केले. महाराज आमच्या मुलांना आणि आम्हाला शुद्ध करून घ्या. वाळीत टाकलं महाराज. जाती बहिष्कृत करण्यापेक्षा मोठी शिक्षा समाज देऊ शकत नाही. फार मोठी शिक्षा दिली त्या काळात. बोललो नाही, काही खाणं पिणं द्यायचं नाही. महाराज भिक्षेचं अन्न वाढताना लोकांनी त्रास करावा. आणि ते चरित्र वाचताना कळून येतं की एवढं दुःख कोणाच्या वाटणीला आलं नसेल. ज्ञानोबराय वगैरे महाराज गावाबाहेरच एका जंगलासदृश परिस्थितीत राहायचं खोपट करून राहिले. त्यात वाळीत टाकल्यामुळं विठ्ठलपंथांना बाहेर जाता येत नव्हतं. बुद्धिमान महापुरुष महाराज लहान मुलात आणि आपल्या पत्नीबरोबरच त्यांनी 12 वर्ष काढली. आणि मग लोक शुद्ध करून घेत नाहीत, करायचं काय. मग त्र्यंबकेश्वराला महाराज त्यांनी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करायच्या, काहीतरी प्रायश्चित्त करूया निघून गेले 4 मुलांना घेऊन. आणि त्या प्रदक्षिणेमध्ये मात्र एक अशी घटना घडली की एका दिवशी पहाटेला एक समोरून वाघ आडवा आला. तो वाघ गर्जना करत आल्यानंतर त्या मुलाबाळांची भावभावंडांची ताटातूट झाली. निवृत्तीनाथ दादा तिथून हाताला धरलेले निष्ठून गेले. ते एका निरंजनाशा गुहेत गेले आणि तिथं महाराज एक शुद्ध पुरुष बसलेले होते. हातात कानात कुंडल, मस्तकावर विभूती लावलेली, जटा, शैली घातलेली, कफनी आणि हे सगळं शिंगी धारण केलेले नाथपंथातले प्रमुख आपले गहिनीनाथ बाबांची ती गुफा होती. निवृत्तीनाथ महाराजांना गेल्यानंतर हे बालक योगरूप आहे असं समजून त्यांना दीक्षा दिली, खायला दिलं, पोटं भरून त्यांचं समाधान केलं. आणि मग त्यांनी साक्षात तिथं पुष्कळ घटना त्यांनी निवृत्तीनाथ दादांना पटवून दिल्या. गहिनीनाथांनी अनुग्रह द्यायचं कबूल केलं. साक्षात भगवान दत्तात्रेय, मच्छिंद्रनाथ आणि शंकर, गोरक्षनाथ हे तिथं प्रकट झाले. तिघांचं दर्शनही निवृत्तीनाथ दादांना झालं. आणि हे जवळजवळ 10-12 दिवस तिथं गुहेतून राहून होते. आणि इकडं मग विठ्ठलपंतांना शेवटी मूल आहे आपलं, त्यांना दुःख अनावर झालं. ज्ञानोबाराय सांगतात की दादाला काही होणं शक्य नाही. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती आहे अवतार, महाविष्णूचा अवतार सखा. आणि मग सदाशिवाचा अवतार आहे, तो निवृत्ती आहे, भगवान शंकर आहेत. येथील वडिलांना म्हणतात काही करायची गरज नाही. खरोखर 12व्या दिवशी परत आल्यानंतर मग जो आनंद झाला, त्या आनंदात मग त्यांना असं कळून चुकलं ही मुलं सामान्य नाहीत. पण समाजाच्या दृष्टीनं लोकसंग्रह एक वेगळा आहे महाराज. समाजानं चांगलं म्हटलं पाहिजे ही एक समाजाची एक भूमिका असते. आणि मग देव चांगलं म्हणतोय बरोबर आहे, पण जिथं जास्त पक्षपात होतो, जिथं जास्त लोक बोललं जातं तिथं राहता येत नाही. जननिंदेची लोट वाईट आहेत. म्हणून माझ्या मुलांना काहीतरी करून बहिष्कृत करू नका, आम्हाला शिक्षा द्या म्हणून महाराज ते पैठणला गेले. सगळीकडे ब्रह्मवृंदांच्याकडे त्यांनी आपली माफी मागायचा प्रयत्न केला. सगळ्यांच्यात महाराज एवढी धमक नव्हती की एवढे मोठे ईश्वरी पुरुष ज्यांच्या पोटाला आले ते आई वडील
विषय लंपट असतील काय? विठ्ठलपंतांनी कामलंपट होऊन परत संन्यास संस्कार आपला ग्रहस्थाश्रमी झाले ते नाही महाराज, त्यांना इच्छा नव्हती, हे नकोच होतं म्हणून गेलेला महात्मा. गुरु आज्ञा पाळावी का टाळावी? पाळावी म्हणून ते परत आले. गुरुवर केवढी मोठी निष्ठा, शास्त्र आणि गुरु आणि वेद याच्यावर निष्ठा असणारे महात्मे होते महाराज. म्हणून विठ्ठलपंतांच्याकडे पाहिलं तर त्यांनी एक वेळ जगाचे दगड सहन केले पण गुरु आज्ञा मोडली नाही. विषय लंपट म्हणून त्यांनी संसार स्वीकारला नाही. मुलं बाळ जन्माला घातली असते न घातली असते हा भाग महाराज पुढला प्रारब्धगत होता. येतील नाही येतील पण शास्त्राज्ञा मोडणार नाही. शास्त्राधारे वर्तावे, शास्त्राच्या मार्गानेच चालावं महाराज. तस्मात् शास्त्रम प्रमाण. बरं लोकांचं तरी काय चुकलं महाराज, मागही असं झालं नव्हतं आणि असं शक्य नाही. आता ह्याला गृहस्थाश्रमात घेतलं तरी मुलं कुणाची म्हणून मान द्यायची? संन्याशाची मुलं म्हणायची का गृहस्थाश्रमाची म्हणायची? तिथल्याही ब्राह्मणात हा अडचणच होती महाराज. सगळ्यांनी मिळून त्या काळात महाराज, आता त्यावर होता उपाय महाराज, पण काय देवाचं चरित्र देवजाने. नंतर ते निघाले घृतकुंभ संभव याग निघाला, त्यानंतर बोपदेवाने त्यांना शुद्धीपत्र दिलं. चांगलं कळत होतं शहाण्या ब्राह्मणांना, पण समाजापुढं काय चालतंय महाराज, तिथं मेजॉरिटीची माणसं लागतात जास्त. आणि मग बोपदेवानी शुद्धीपत्र दिलं. बोपदेव म्हणजे सामान्य नाहीत महाराज, कितीतरी विद्वान होते बोपदेव. ज्ञानोबा वडिलाप्रमाणे मानायचे, एवढे मोठे विद्वान, पण त्यांनी देखील तिथं हार मांडली. आणि मग पैठणला गेल्यानंतर सांगितलं याला एक उपाय आहे म्हणाले, तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, कारण तुमचा दोषच असा आहे की तुम्हाला या पलीकडे आता काही मार्ग उरलेला नाही. महाराज पूर्वी ग्रीस देशामध्ये सॉक्रेटिस नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला. त्यालाही लोकांनी असंच वेड समजलं, काहीतरी बालंट कुभांड रचून त्यावर महाराज त्यांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली आणि त्यांना न्यायमूर्तीने समोर न्याय सांगितला आणि शिक्षा म्हणून महाराज विषाचा प्याला प्यायला लावला. त्या सॉक्रेटिसचे शिष्य एवढे मोठे होते की त्यांना तिथून रातच्या रात उचलून दुसरीकडे नेता आले होते, एवढं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. पण त्यांनी ते मान्य केलं नाही, म्हणाले न्यायावर माझा विश्वास आहे. विषाचा प्याला पिऊन महाराज त्यांनी देह त्याग केला. म्हणजे परदेशातही असं होत होतं त्या काळात, पण एवढी शिक्षा काही विठ्ठलपंतांना दिलेली नव्हती आमच्या लोकांनी. पण झालं नेमकं काय, कारण आता माझ्या त्यागानंतर जर मुलांना पुढे शुद्धता मिळत असेल तर काय हरकत आहे, प्रायश्चित्त घेऊया. म्हणून विठ्ठलपंतांनी महाराज झडझडा चालती परतोनी न पाहती, मागं पाहिलं नाही महाराज. सांगितलं ते आपल्या मुलाबाळांना सांगितलं. गहिनीनाथांनी आधार दिला. गहिनीनाथ म्हणाले निवृत्तीनाथ दादा हे सगळे ईश्वरी अवतार आहेत, तुम्ही कृपा कल्याण काही काळजी करू नका. आणि देहांत प्रायश्चित्तासाठी प्रयागाला निघून गेले महाराज. तिथून शिखरावरून गंगेच्या पाण्यामध्ये त्रिवेणी संगमामध्ये उड्या घेतल्या. आणि मग पतिनिष्ठा काय असते, पतीच्या मागा आपण जाणं हे रुक्मिणी मातेचं चरित्र सांगतं. धर्मावर केवढी निष्ठा असावी हे महाराज बोलून वक्त्यानंच नुसतं सांगणं म्हणजे निष्ठा नव्हे. आपल्या प्रपंचाच्या आड एखाद्या गुरुची आज्ञा आणि जर शास्त्र येत असलं तर ते मोडून टाकणारे पुष्कळ लोक आहेत आपल्यामध्ये. गुरुनिष्ठा शास्त्रनिष्ठा आम्हाला बगल देऊन आम्ही वापरा लागला महाराज. गुरुनिष्ठा जर गुरु हे करू नकोस म्हणाला, आता आळंदीला चल म्हणाला गुरु मला, तर तसला गुरु मला नको आहे का, मला त्रास होतोय. मग जर गुरुचं ऐकावं हा शास्त्राचा सिद्धांत आहे महाराज. आणि गुरुवाक्य वाचून शास्त्र हाती न शिवे. ज्या महापुरुषानं शास्त्राची आज्ञा म्हणून महाराज देह टाक, देहावर आल्यावर कोण कुठला गुरुनी कोण महाराज शास्त्र, देह सुखे मी माणसं देह सुखानं सुखी होणारे आहोत. आणि महाराज त्या देहाचा त्याग करताना काय वाटलं असेल, म्हणून शहाण्या माणसाचा त्याग मोठा असतो महाराज. तत्वज्ञानी होते विठ्ठलपंत, त्या त्यागासाठीच म्हणून ज्ञानोबा यांच्यासारखा महात्मा त्यांच्या पोटाला आला. एवढं मोठं देहावर तुळशीपत्र टाकणं म्हणजे खरा वारकरी विठ्ठलपंत बनायचे महाराज. निका वैष्णव विठ्ठलपंत, ज्यांनी कायेवर वाचेवर मनावर काही महाराज आसक्ती ठेवली नाही, देह प्राण अर्पण केले आणि त्याच्याबरोबर त्यांच्या पत्नीही केले. ज्ञानोबारांच्या आई वडिलांचा बळी दिला असं अजिबात म्हणायचं नाही महाराज. सगळ्यांनी आनंदानं स्वीकारलेलं आहे देहांत पातक त्यांचं. घेता आलं असतं. आता त्या काळात लोकांमध्ये एवढी अनुकंपा नव्हती, कारण ज्यांच्या पोटाला महाराज उपजताचे ज्ञानी, जी मुलं जन्मतात ज्ञानी परब्रह्म बोलतात खेळताना नाचताना बागडताना, त्यांच्या आईवडिलांना लोकांना डोक्यावर घेऊन नाचायला पाहिजे होतं महाराज. काय करता यत कश्चित सामान्य स्त्री जरी दुसऱ्याच्या घरात बसली तरी लोक आता महाराज नावं ठेवतात, काहीतरी त्याला महाराज शिक्षा देतात. पण महाराज यत कश्चित एक परीट बोलला काय, आणि महासती सीता साध्वी सारखीला महाराज रामप्रभू इक्ष्वाकू वंशाच्या धवल यशा करता रक्षणा करता तिला कुठं पाठवतात, वनवासात पाठवतात. हे सामान्य स्त्रीचा न्याय सीतामातेला लावून चालेल काय हो? तुमच्या आमच्या जीवनात असं घडलं असतं तर आम्हाला कुठंतरी नदीत उड्या मारा म्हटलं असं चाललं असतं. आमच्या आईबाबाने आम्ही मारले असते महाराज धर्मनिष्ठा म्हणून. पण त्यांनी एवढ्या मोठ्या महापुरुषांचे जनक विषय लंपट असतील,
त्यांना का बरं असा त्रास? त्या काळात ब्राह्मणात धमक नव्हतीच महाराज. शास्त्राज्ञा जुगारून ह्यांच्यासाठी स्वतंत्र नियम करा असा म्हणणारा एकही ब्राह्मण जन्माला आलेला नव्हता महाराज. त्यासाठी या 2 महापुरुषांचा बळी गेला. मला तरी वाचताना असं वाटतं महाराज, ज्यावेळी रेडा बोलवला, ज्यावेळी भिंत चालवली, त्यावेळी ते आई वडील जिवंत असते तर काय त्यांच्या अंतःकरणाला आनंद झाला असता. माझी मुलं भिंत चालवतात, माझी मुलं रेडा बोलवतात, हा आनंद हिरावून घेतला आमच्या ब्राह्मण समाजाने. बर नाही म्हणावं तर शास्त्राज्ञा मोडता येत नाही. इकडं अशी कधी घटना झाली नाही. इकडे विठ्ठलपंतांना गुरु आज्ञा, इकडे ब्राह्मणांचा मान राखावा म्हणून महाराज ब्रह्मबंधाच्या सभेतूनच ते निघून गेलेत. ते काय घरला येतो आणि माझं नाव करून देतो आणि मग जातो असं नाही. सभेत ऐकलंय विठ्ठलपंतांनी निघून गेले. म्हणून या आई वडिलांचं केवढं मोठं उच्च पवित्रपणा आहे. हे विठ्ठलपंतांचं जीवन महाराज फार फार सुंदर सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर विजय ग्रंथामध्ये. सच्चिदानंद बाबा लिहितात स्वतः. आणि मग कुणी असा ब्राह्मण द्वेष करू नये, एवढे महापुरुष आपल्यामध्ये होऊन गेले. आणि मग ज्ञानोबारायांचं हे जीवन नंतर आई वडील गेल्यानंतर जे जीवन आहे ते निवृत्तीनाथ दादांनी तिथून पुढे सांभाळलं. परत निवृत्तीनाथ दादांना ज्ञानोबाराया म्हणतात, दादा आम्हाला शुद्धीपत्र मिळवायलाच पाहिजे. निवृत्तीनाथ दादा म्हणतात, आणि बाबा का आई वडील गेलेत तेवढं पुरं नाही काय? म्हणाले, तू आणि का बरं हे आणि करून काढतोस? नाही म्हणाले, दादा हे लोकसंग्रहात मला, मग तुला काय वाटतंय? तर ज्ञानोबाराया म्हणाले, दादा तुला काय वाटतंय ते सांग. निवृत्तीनाथ दादा म्हणतात, मला पुण्यपाप लागत नाही, मी रागद्वेषाच्या पलीकडे आहे, मला गुणदोष नाही, मला जन्म नाही, मी अव्यक्त निराकार नाही जाकार असा आहे. म्हणाले मी सगळ्याच्या पलीकडला आहे. ज्ञानोबारायला म्हणतात, माझी अशी परंपरा आहे बघ बाबा, हे ज्ञानोबाराय असं आहे बघ. म्हणतात मला कुणाच्या शुद्धीची गरज, मी मूळचाच शुद्ध आहे म्हणाल. आता हे बरोबर आहे दादा, पण लोकसंग्रह म्हणून, आता लोकसंग्रह म्हणून तर देत नाही शुद्धीपत्र, काय करूया? म्हणाले नाही. म्हणाले देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्या सेवरले, लोकालागी मार्गे अंधा सरिसा पुढे देख नाही चाले संसा नावेक. आंधळ्या पुरुषाने काय करावं बरं? एक डोळस माणूस डबऱ्यात जर चालला खड्ड्यात, तर आंधळ्याने त्याच्यापेक्षा मोठ्या खड्ड्यात पडायला पाहिजे जाऊन असं. म्हणून डोळस माणसानं तर रस्त्यावर जायला पाहिजे बरोबर. तसं आम्ही येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती, मग ते चीर अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि मग ज्ञानोबारायांचं मोठे पण बघा, मी काय शहाणपणा म्हणून सांगतोय असं नाही, त्यांच्या सांगण्यामध्ये केवढा मोठा गुह्य भाव आहे बघा. आम्ही पूर्ण काम होऊनी आणि आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा हे कैसे निस्तरेल. अर्धी ओवी किती महत्वाची आहे. तरी प्रजा हे कैशेने निस्तरेल. दादा तू पूर्ण काम आहेस, तू आत्मस्थितीत आहेस खरं आहे, पण प्रजेचं काय? ही प्रजा कशी निस्तरायची? या लोकांनी कुणाकडे बोट धरून चालायचं? लोकसंग्रहासाठी काय काय करावं लागेल? म्हणून ते सांगतात, ही सकळ लोकसंस्था रक्षणीय म्हणून पुढत पुढती, ही सकळ हे म्हणून पुढता पुढती हे रक्षणीय लोकसंस्था आधी करुणी, ही आपण रक्षण केली पाहिजे. म्हणून माझं असं म्हणणं आहे, मला तुझा भाव कळतो, तू साक्षात शंकर आहेस खरं आहे, पण शुद्धीपत्रासाठी आम्हाला लोकसंग्रह म्हणून गेलं पाहिजे. तू माझ्या बरोबर चल म्हणतात. मग सोपान देवांची विनवणी करतात, तुमची काय इच्छा आहे? ते म्हणतात, पांडवांचं कुळ कुणी बघितले काय? पांडव कसे जन्माला आले? कुंडजार गोळ कसा जन्माला आला? हे दुर्वास वशिष्ठ वाल्ला, विश्वामित्र वशिष्ठ नारद यांचा जन्म बघितला तर कुणाचा आई वडील कुठं सरळ होते? याची निंदा करायचा हेतू नाही सोपान महाराजांचा यामध्ये. ते म्हणतात, जाती हे भक्ती हे सरती, जाती न सरती, परी आत्मस्थिती उच्च आहे म्हणतात, पण भक्ती ही सरती आहे. इथं आम्ही तर काय केलं, आमच्या वडिलांनी काय विषय लंपट म्हणून आम्हाला जन्माला घातलेलं नाही. आम्ही सामान्य नाही, असामान्य आहोत. पण तरी देखील पांडवांचं कुळ बघा कसे आहेत. पांडव काय निर्मुख कशी जन्माला आले तुम्हाला माहिती आहे. आणि यांच्यापेक्षा तर आमचं कुळ चांगलं आहे. आम्ही तर आमच्या वडिलांनी यातलं काही केलं नाही. म्हणून मला शुद्धीची गरज नाही. शुद्ध व्हायचं असले तर मला म्हणाले, या ऋषीमुनींच्या जीवनाचं बघ. म्हणाले, दादा मला हे योग्य वाटत नाही आणि शुद्धीपत्राची मला गरज नाही, मी मूळचा शुद्ध ब्राह्मण आहे. मुक्ताईला बोलले, मुक्ताई म्हणते मीही शुद्ध निर्विकार आहे. ज्ञानोबारायांचं मोठेपण यात का दिसून येतं तर मार्गाधारे वर्ता, विश्व हे मोहरे लावा, अलौकिक नो हावे लोकाप्रती. दादा तू अलौकिक म्हणून तू घरात बसून इथं सांगतोस, पण हे अलौकिक पण लोकात मिरवून चालत नाही, गुह्य राहावं लागतं. आणि मग हे सगळं करण्यासाठी महाराज आम्हाला फिरावंच लागेल. आणि मग महाराज पैठणला गेले. पैठणच्या सभेमध्ये तिथे गेल्यानंतर शुद्धीपत्रासाठी फार विनवणी केली. तिथल्याही लोकांनी, महाराज काय तिथले ब्राह्मण असतील बघा, ज्यांच्याकडे बघितल्यानंतर साक्षात
की एखाद्या पुरुषाला बघितल्यानंतर भ्रांतालाही मोक्ष मिळावा एवढं सामर्थ्य होतं ज्ञानोबरायांचं. ज्या पुरुषाकडे बघितल्यानंतर भ्रमनिवृत्त व्हावा एवढं दर्शनात ज्यांच्या सामर्थ्य, त्या ज्ञानोबरायांच्या सारख्या दिव्य मूर्तीकडे बघितल्यावर त्यांना का बरं कृपा येऊ नये. पण त्यांनीही सगळा विचार बघितला, आतापर्यंत त्यांचं आयुष्य वाचलं, निकाल सगळा वाचला आणि सांगितलं या एक उपाय असे शास्त्रमते अनन्य भक्ती ते अनुसरावे. तीव्र भजन करा, गायी कुत्रा श्वान काय म्हणतात त्या सगळ्यांना आत्मस्थिती म्हणून मान्य करा, नमस्कार करा, तळमळीनं हरिचिंतन करा. तुम्ही लग्न करू नका, तुम्ही मुलं बाळ जन्माला घालू नका आणि मग तुमचं जीवन असंच तुम्ही व्यतीत करा आणि मग तुम्ही तुमचा मार्ग धरा म्हणून त्यांनी निर्णय दिला. आता मला सांगा, तुम्ही प्रजा वाढवू नका, लग्न करू नका असं जर आमच्यासारख्याला सांगितलं असं आम्ही ब्राह्मणांनी दगडान मारला असतं महाराज. पण ते त्याच्यासाठी जन्माला आलेले. आनंद वाटला, चारही मुलं आनंदाने नाचायला लागली. आम्हाला हरिभक्ती करा असं सांगणारे ब्राह्मण आहेत म्हणाले. आनंद वाटला. एवढा निकाल लागूनही महाराज त्यांना आनंद वाटला म्हणून तिथल्या ब्राह्मणांना आणि परत काय झाला, द्वेष आला, राग आला. आणि मग त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी जो काही त्यांचा छळ केला त्या छळाच्या पोटी मग त्या पैठणच्या माग वद्य पंचमीला महाराज जो मोठा चमत्कार केला ज्ञानोबारायांनी, रेड्यामुखी वेद बोलविला. पुष्कळ सांगण्यासारखं आहे महाराज. अगदी रेड्याच्या मुखातून जो एक प्रहरभर रेडा वेद बोलत होता महाराज. कुठं स्वर चुकत नव्हता, वर्ण चुकत नव्हता, अक्षर चुकत नव्हतं. ते रेड्याच्या मुखातून आलेला वेद परत ब्राह्मणांनी तपासून बघितला, आपलं कुठलं चुकलंय काय. एवढा बिनचूक वेद त्यांनी काय करून घेतला, वधवून घेतला. म्हणून रेड्याच्या मुखातनं वेद बोलवलेला. मला एवढंच दुःख वाटतं आपल्या जुन्या लोकांचं किंवा जुन्या तथाकथित लोकांचं की संतांनी मोठा चमत्कार केला की त्यांना संत कळतात. चमत्कार करायच्या आधी संत कळत, वास्तविक चमत्कार करायच्या अगोदर महात्मा कळावा महाराज. आता कळण्यात काय अर्थ आहे महाराज, वेळ गेल्यानंतर काय उपयोग नाही. त्याच्या अगोदर जर प्रेम केलं असतं ज्ञानोबारायांनी आम्हाला तारलं नसतं काय, तरी देखील त्यांनी तारलं महाराज आम्हाला. आजही त्यांची ज्ञानेश्वरी आम्हाला तारत आहे. पण रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्यानंतर सगळ्या कर्मठ ब्राह्मणांचा अभिमान घातगर्भ झाला आणि महाराज जी आतापर्यंत जी द्वेष करणारी होती ती सगळी मंडळी ज्ञानोबारायांना देव समजायला लागली. आता समाजच देव समजायला लागल्यावर शुद्धीपत्र कुणी द्यायचं सांगा. जी मुलं शुद्धीपत्रासाठी पैठणला आली त्या समाजानंच आता ज्ञानोबारायांना काय ठरवलंय, देव ठरवलंय. आता देवालाच शुद्धीपत्र घ्यायचं आणि द्यायचं कुणी समजा. ईश्वरी लीला काय असते महाराज, एवढा मोठा चमत्कार केला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा, तरी देखील शांती त्यांची ढळली नाही. म्हणून शांतिरूप प्रगटला ज्ञानोबा माझा, हे त्यांचं वर्णन. म्हणून काय हे सांगावं लागतं, कर्मठ ब्राह्मणांना पाडण्याकरता त्यांनी रेडा बोलवला आणि एक शुद्ध पुरुषाला पाडण्याकरता त्यांनी भिंत चालवली. हे काम मोठ्यांचं मोठेपण सांगितलं की त्या मोठेपणाने ज्यावेळी शरणागत, हे बघा सगळ्या जगातले पैलवान पाडत आलेल्याला जर आमच्या गावठी पैलवानानं पाडलं तर गावठी पैलवान केवढ्या उंचीचा ठरतोय, सगळ्यांच्या वरचा ठरतोय. तसं तुम्हाला आता वेळ कमी आहे तरी देखील अहमदनगर जिल्ह्यामध्ये नारायण डोह म्हणून गाव होऊन गेलं. त्या नारायण डोहामध्ये मोधोपंत नावाचे ब्राह्मण होते सदाचारी. त्यांना अनेक वर्षानंतर तपश्चर्येच्या बळावर मुलगा झाला. तो मुलगा मरुदगणाचा अवतार आहे. मरुदगण म्हणून दितीला मुलं जी झाली ते मरुदगण एक चुकला सेवेला आणि मग इंद्रानं शाप दिला, तू इथं सेवा चांगली करत नाहीस, तू मृत्यू लोकामध्ये मानव जन्माला जाशील. आणि तोच मरुदबंधू म्हणून जन्माला आले ते चांगदेव महाराज. महाराज जो ईश्वरी अवतार, ते चांगदेव जन्माला आलेल्यापासून त्यांची एकच आशा, या जगात जेवढं ज्ञान आहे तेवढं मी शिकणार. काय एकेकाला छंद असतोय महाराज, आम्हाला वाच म्हटलं तर नाही, जेवाय सांग, आम्ही जेवतो 3 टाइम, तर वाचायचं एवढं काय आम्हाला सांगू नकोस म्हणणार आहे. त्या नारायण डोहामध्ये काय भाग्य उसकटलं एकेका खेड्याचं, एकेका भाग्य शहराचं महाराज. चांगदेवाने बाळपणापासून जी ईश्वर चिंतन सेवा सुरू केली, योग साधना, सगळं काही अलोट त्यांचं सामर्थ्य. त्यांना 3 वेळा वाचलं की महाराज वेद पाठवायचा. वेद रुच्या नव्हे, अखंड मंत्र पाठवायचे. 3 पाठी होते म्हणतात त्यांना. एकदा वाचला, दुसऱ्यांदा वाचला, तिसऱ्यांदा वाचला की ते पाठ करायची गरज नाही. त्यांनी 7 कोटी मंत्र पाठ केलेले होते, मंत्र सिद्ध केलेले होते. 7 कोटी पाठ करणं वेगळं आणि पुरस्चरण करून सिद्ध करणं वेगळं. एखाद्या मंत्रामध्ये जेवढी अक्षर आहेत तेवढ्या कोट मंत्राचा उच्चार करावा लागतो. रामकृष्ण हरी हा 6 अक्षर आहेत, तर ह्या 6 अक्षर मंत्राला 6 कोटी वेळा जपायचा.
म्हणजे रामकृष्ण हरी सिद्ध झाला. असे त्यांनी 7 कोटी मंत्र काय केलेले होते, सिद्ध केलेले होते. आणि बरोबर 100 वर्ष आटपत आली की काळावर विजय मिळवलेला होता महाराज. 6 महिने आत्मा ब्रह्मांडात स्थिर करायचा. यम आला की इकडे तिकडे शरीर चापसायचं आणि निघून जायचं. परत दुसरा जन्म नाव बदलून त्याच देहात राहायचं, पण नाव बदलायचं. असे 14 चांगदेव होऊन गेले. नागेश सांगा, मुदेश सांगा, वटेश्वर सांगा, असे पुष्कळ 14 नावं त्यांची आहेत. मला काय पाठ झाली नाहीत, पण 14 वेळा, म्हणजे चोर एखाद्या चोरी करून नाव बदलून येत नाही तसं 14 वेळा महाराज चांगदेव महाराजांनी काळाला फसवलं. एवढी विद्या संपादन केली. 1,00,000 शिष्य होते म्हणतात मागं, आणि 1400 त्यांचे प्रमुख शिष्य. एवढा मोठा महाराज हे पसारा बघितल्यानंतर तो हे संसारच म्हणायचा मोठा. ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने संसार असतो. एवढं सगळं हे बिराड घेऊन ते सगळीकडे फिरायचे. काशीला गेले. काशीला गेल्यानंतर तिथंही काहीतरी एक योगीराज राहतात गुहेमध्ये असं कळालं त्यांना. त्यांच्याकडे मला ही विद्या शिकायची आहे म्हणून जे गेले महाराज, तिथं म्हणाले सगळे लोक, आजपर्यंत त्या गुहेत गेलेला कोण बाहेर आलेला नाही. महाराज चांगदेव महाराज निर्भय होते. गेले. वाघ, सर्प, विंचू, अनेक हिंस्र प्राणी आतून यायचे. स्तंभन विद्येनं सगळ्यांना त्यांनी स्तंभित केलं. आणि महाराज आत योगात भूमिकेत आत खोल उतरले गर्तेमध्ये. आणि शेवट तो योगीराज कोळ्याच्या जाळामध्ये, असा कोळ्या अष्टकामध्ये बसलेला होता धुरा खोलीमध्ये अंधाऱ्या. आणि मग तिथं गेल्यानंतर ते योगीराजाने विचारलं, बाबा तू आतापर्यंत कोण आलं नाही, इतकी वर्ष, 1000 वर्ष मी इथं आहे, आणि तू तर म्हणाली कसा काय आलास इथं म्हणाले. तर म्हणाले तुमच्या कृपा प्रसादानं आलोय, मला फक्त तुमच्याकडलं ज्ञान द्या. तर काय शिकणार, निर्विकल्प समाधी शिकायची आहे म्हणाले. शिकवली महाराज. 6 महिन्यातच अभ्यास केला. त्यांनी 1000 वर्ष शिकत होते ते केवढ्यात त्यांनी आटोपलं. कारण माझे शिष्य वाट बघतात म्हणाले बाहेर काशीच्या घाटावर. आणि मग 6 महिन्यातच महाराज ती विद्या शिकून बाहेर आले. आता त्या योगीराजापेक्षा महिमा कुणाचा वाढला, चांगदेवांचा. हा 1,00,000 शिष्य, 1400 हे मोठे प्रमुख शिष्य, त्यांच्यावर जे काय गाड्या, घोडे, उंट, रेड होतं, ती हत्ती, सगळं महाराज त्याच्यावरचा बाजार, सर्कसच म्हणायची हो एक पद्धतीची. आणि मग हा बाजार जिथं जिथं जाईल तिथं यात्रा होईल का नाही हो. आता आमच्यावर 1.25 लाख आली माणसं, तर इथं दुकानं लावायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. असा सगळीकडे चांगदेवांचा इतका बोलबाला झाला की सगळीकडे चांगदेवांना लोक भेटायला यायचे. पृथ्वी तलावर जेवढे विद्वान, पंडित, ज्ञानी सगळे महाराज त्यांना भेटायला यायचे. आणि मग हे त्यांचं एवढं सामर्थ्य ऐकल्यानंतर त्यांनी एक दिवस त्यांच्याजवळ एक सामान्य महाराज त्रयस्थ एक पांथस्थ आला. आणि त्या पांथस्थानं सांगितलं, आळंदीला एका लहान मुलानं काय बोलवलाय, रेडा बोलवलाय. हे त्यांच्या कानावर आल्यानंतर महाराज, ते ज्योतिष तज्ञ होते. कोण, चांगदेव महाराज. चांगदेवांनी लगेच प्रश्न बघितला ज्योतिषात काढून. आणि मग त्यांना लक्षात आलं हे बोललेलं वाक्य खोटं नाही. रेडा बोलवलाय, त्या अर्थी जो बोलवणार मूल आहे ते साक्षात विष्णू असलं पाहिजे. त्यांनी ते प्रश्न वेळेचा बघितला आणि जाणलं की हे कथन जे आहे ते खोटं नाही म्हणाले. कारण ते खोटं खरं सुद्धा त्या ज्योतिष बघतात महाराज पंचांगात. आणि मग हे खरं आहे म्हटल्यावर त्यांनी शिष्याला बोलवून घेतलं. आताच्या आळंदीला जा म्हणाले, चौकशी करून या, कोण बोलवतोय ते. नाही, पैठणला बोलवलंय. हा चमत्कार पैठणात झालाय. आणि मग ते बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की म्हणाले, आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुष भूतलावर जर अवताराला आला तर पूजा घ्यायची नसते. उच्च पुरुषानंच पूजा घ्यावी असा नियम आहे. माझी पूजा आजपासून करायची नाही. शिष्याने सांगितलं, मला कुणी उदकाड्या ओवाळायच्या नाहीत, आरती माझी करायची नाही, काही करायचं नाही. का, माझ्यापेक्षा पावरबाज कोणतरी जन्माला आलेला आहे. आणि मग पैठणातली ही महाराज कथा ऐकल्यानंतर चांगदेवांना राहवलं नाही. आणि मग त्यांनी तो समाचार कळण्यासाठी अट्टहास केला. ब्राह्मण पाठवून दिले. पैठणात चांगदेव महाराजांचं पत्र म्हटल्यावर महाराज सगळे पैठणचे ब्राह्मण आहे त्या अवस्थेत पळत आले बाहेर. गावाची रास केली म्हणतात. त्यावर ते पत्र ठेवलं. त्या पत्राची पूजा केली, त्याची आरती केली. आणि एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणानं ते पत्र वाचायला घेतलं. ज्याच्या पत्राची एवढी लायकी आहे महाराज, त्या चांगदेवांची केवढी लायकी असेल. आणि मग त्या चांगदेवांचं हे एवढं शुद्ध जीवन, कधी चुकले नाही चांगदेव वागायला, कधी त्यांनी पाप केलं नाही जन्माला आलेपासून चांगदेवाने. एवढं चांगदेवांचं जीवन. पण चांगदेवांना विद्यादान करण्याला मुक्ताईने ज्ञानोबालाच पाहिजे होते. एवढा मोठा सिद्ध पुरुष त्यांनी तटवला. हे का मला सांगायचं आहे की असा महात्मा अवतार ही सत्पुरुष आहे, तो देखील हरिभक्तच आहेत चांगदेव. पण त्यांना एवढं कळालं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी जन्माला आलंय. आणि मग त्यांची भेट घ्यावी. तर हे कुठं राहतात, आळंदीला. आळंदीला मग त्याने आपले शिष्य पाठवून दिले.
आळंदीला शिष्य पाठवून दिले, कारण त्यांनाही लोकात भरवलं की म्हणाले हे कोण मूल बोलवतोय, किती रेडा बोलला होता काय महाराज, तुमच्यापेक्षा या जगात कोण मोठा ज्योतिषी, ज्याची तिची एक पार्टी असते महाराज, आमचा महाराज मोठा, तुमचा महाराज मोठा, आता सगळ्यात पार्ट्या आहेत. तसं त्या काही शिष्याने स्वार्थी सांगितलं हो. ते चांगदेवांना असं वाटलं नाही, म्हणाले प्रत्यक्ष बघितल्याशिवाय काय कळणं शक्य नाही. आणि मग महाराज दोघा तिघा शिष्याना त्यांनी पाठवून द्यायचं केलं, पण पाठवताना म्हणाले काहीतरी आपण लिहून पाठवलं तर बरं होईल. का तर 1400 वर्ष आपण जगलेलो आहोत, आमचा अधिकार मोठा आहे, काहीतरी लिहावं. ही तर मुलं आहेत, मुलांच्याकडे बघून लिहावं तर त्यांना आशीर्वाद मांडावा, तर ही सामर्थ्यानं कशी आहेत, मोठी आहेत. बर ही मोठी म्हणावी तर बालकच आहे, तीर्थरूप मांडता येत नाही. तीर्थरूप म्हणजे असं गणित मांडा, त्या काळात चांगदेव जर 1400 वर्ष जगलेले होते तर ज्ञानोबांच्या आधी किती वर्ष जागे असतील ते पृथ्वी तलावर. 1200च्या शतकाच्या मागे 1400 वर्ष जायला पाहिजे ना, म्हणजे ते इसवी सन मागं जाते महाराज, मागल्या शतकात जाते. ते एवढे चांगदेव पूर्वीचे होते, म्हणजे भगवान शंकराचार्यांच्या अगोदर चांगदेव होते म्हणायला काय हरकत नाही, बुद्धांच्याही आधीच. एवढा मोठा महात्मा काळाला महाराज थांग पत्ता लागू दिला नाही, पण त्यांना अडचण पडली, एवढी भाषा अवघड आहे मराठी. तीर्थरूप मांडावं का आशीर्वाद मांडायचं, ते कसं तरी कोरपत्र शिष्यांच्याकडे दिलं. आणि ते मुलं कसे आहेत एवढी बातमी सांगा बाबा. ते 4 शिष्य आले महाराज आळंदीला, विचारायला लागले की इथं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईंचा मठ कुठं आहे म्हणून विचारलं. तिथं मुलं खेळत होती महाराज. हे म्हणाले तू कुठं शिकलायस, म्हणाले बाबा तू वेदशास्त्राचा अभ्यास केलेला आहेस वाटतं, म्हणाले तुला महान पुरुषांच्या विषयी बोलायची अक्कल देखील आहे काय म्हणून विचारते. ती मुलं विचारतात महाराज. ज्यांना देव समजतोय आम्ही त्याला तू नाव घेतोस म्हणाले, तुझी लायकी आहे काय म्हणाले त्यांचं नाव घ्यायची. आणि मग ती लहान मुलं जे आळंदीतली असं बोलतात महाराज, त्या शिष्याना वाईट वाटलं की काय केवढे मोठे महापुरुष असले पाहिजेत. आणि मग तिथं त्यांनी डोळ्यानं खून करून दाखवलं, इथं ती मुलं आहेत ती 30 कोण आहेत, निवृत्तीनाथ दादा तेच ज्ञानोबाराय आहेत. आणि मग तिथं ती खेळत होती 4 जण. आणि मग त्या 4 जणांच्याकडे हे शिष्य गेले. तिथं मुक्ताईने लगेच ओळखलं महाराज, हे चांगदेवाचे दादा शिष्य आलेत, म्हणाले याने काय आणलंय ते वाच बघू. ते आधीच गार झाली महाराज, ते त्यांना होता विद्येचा अभ्यास तंत्रक्रियेचा. आणि मग याने मनातलं जाणलं, आणि मनातलं जाणणं हे देवाशिवाय घडत नाही महाराज. सगळी सिद्धी प्राप्त करता येईल पण मनोगत मात्र कोणाला ओळखता यायचं नाही. एक योगी पुरुषापेक्षा देवच ओळखू शकतो जास्त ते. आणि मग मुक्ताई नाही, 4 वर्षाची मुक्ताई एवढं ओळखू शकते म्हटल्यावर ती एवढी शिष्य. आता चांगदेव 1400 वर्ष म्हटले, ते सुद्धा असणार की जास्त वयाचे. आणि ती एवढी खोडं मोठी महाराज गप्पच बसली आणि म्हणाले काय त्यांचं सामर्थ्य. तिथंच महाराज त्यांचं भजन सुरू केलं तिने निवृत्ती ज्ञानदेवांचं. म्हणाले मग काय, मग ते दिलेला कागद वाचल्यानंतर मग ते म्हणतात चांगदेवांना यावर काही लिहिता आलं नाही, कारण चांगदेवांनी एवढ्या सिद्धी हस्तगत केल्या, 64 सिद्धी लोळण घेत होत्या. जगातली सगळी विद्या, तंत्रविद्या, सगळ्या स्त्रीविद्या, महाविद्या त्यांना हस्तगत होत्या. एवढा सगळा विद्यावान गुणी अति चतुर असणारा महापुरुष महाराज, पण त्यांना लिहिता आलं नाही, याचा खेद वाटला. ते म्हणाले चांगदेव कोराच राहिला, कोरा रे कोरा असं म्हणाल्यानंतर निवृत्तीनाथ दादा म्हणाले बाबा कोरं राहणं चांगलं आहे की कोरिया अक्षरे उमटे कसोटी, रद्दी जाय रद्दी जाय हाटी विकावया. हाटी म्हणजे बाजारात, रद्दी गिजबटलेली असते या बाजारात ही काय जाती. कोरा कागद वापरायला येतोय. यावर ज्ञानोबाराया काय कर, उपदेश म्हणून काहीतरी तू लिही. आणि मग 64 वर्ष कळा ज्यानं हस्तगत केल्या, ज्याला 14 विद्या करतळामळ आहेत, त्याच्यासाठी 64 ओव्या लिहाव्यात म्हणून त्यांनी 64 ओव्या लिहिल्या. आणि 65व्या ओवीत आशीर्वाद म्हणून मांडला. अशा 65 ओवीचं पत्र पाठवलं. किती 1000 वर्ष जगलेल्याला, 1400 वर्ष जगलेला, सगळ्या जगातल्या विद्या हस्तगत असलेला मरुदबंधू, एवढा मोठा पवित्र वागणारा, एवढा मोठा दांडगा महापुरुष महाराज, त्यांच्याकरता 65च ओव्या लिहिल्या. जगाकरता 9000 ओव्या जादाच आहेत मी म्हणतोय. मग आम्हाला 9000 ओव्या म्हणजे जास्तच आहेत. कृपा करून त्यांनी जादा लिहिलंय म्हणायचं, नाहीतर काही गरज नव्हती. आणि शहाणी माणसं कमी बोलतात, कमी लिहितात, काम झालं की निघून जातात. हे आमच्यासारखीच लगीन घरात घालवून वाजाप त्याचा गोंधळ घालूनच जातात. असं त्यांचं नाही. कमी आयुष्य, कमी लिखाण, कमी बोलणं, पवित्र वागणं. ज्ञानोबारायांनी 65 ओव्या लिहिल्या. त्या 65 ओवीचा अर्थ कळला नाही म्हणून चांगदेवानी आपले सगळे शिष्य आणि आपण सगळा संभार घेऊन भेटीला आले. कुठं
आळंदीला यायला निघाले. आणि मग हे निवृत्तीनाथ दादांना कळालं. वाघावर बसून चांगदेव महाराज सर्पाचा चाबूक करून निघून आले. आल्यानंतर महाराज ज्ञानोबारायांनाही समजलं. आळंदीच्या सीमेमध्ये आल्यानंतर हे सगळे, त्यात काही नंगे, काही फकीर असणार, काही महाराज जटाधारी, मौन, नग्न, निराहारी असणार. हे सगळे अकांड तांडव, भगवान शंकराचा मेळा असतो महाराज. आणि मग भूते वेताळे नाचती असले सगळे ते रुंडमाळा धारण करणारे, गळा रुंडमाळा, खापर, हस्तकी, आणि असा सगळा महाराज तो तंत्रशास्त्राचा वैभव. आणि साक्षात चांगदेव महाराज हे भगवान शंकराचेच महाराज अंश. मग त्यांचं सामर्थ्य ते येत असताना वाघावरून त्यांचं जे वैभव बघितल्यानंतर सगळे पंडित, सगळे ज्ञानी ब्राह्मण नतमस्तक व्हायचे. आणि मग समोर कळाल्यानंतर मुक्ताई हे भावंड उन्हाला वाळत बसलेले होते. थंडीचे दिवस होते आणि उन्हावर तापत बसलेले होते असे. आणि मग ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ दादा म्हणतात की बाबा चांगदेव भेटीला यायला, आपण त्याच्या भेटीला गेलं पाहिजे. किती त्यानं त्रास घेतलाय, किती कष्ट घेतलंय, त्या पुरुषासाठी आम्ही 4 पावलं पुढे जायला पाहिजे का नको. एक लोक व्यवहार कसा असतोय बघा, एवढी मोठी माणसं व्यवहार सांभाळतात. आणि मग ज्ञानोबाराय म्हणाले चल बाई भिंतीला. म्हणाल्यानंतर भिंतच महाराज चालायला लागली. आणि ती येणारी भिंत बघितल्यानंतर चांगदेवाने महाराज आपल्या कमंडलूतलं पाणी त्या भिंतीवर मारून तिला अडवायचा प्रयत्न केला. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ती मायारूपी नदी निर्माण केलेली ज्ञानोबारायांच्या नुसत्या नावानं महाराज विलयाला गेली. आणि त्या भिंतीवर त्या पाण्याचा परिणाम झाला नाही. ते म्हणाले आयुष्य सगळ्या विद्या संपादन केल्या, पण जड मात्र मला चालवता आलं नाही. आणि चालविली जड भिंती, हरली सांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. भिंतीवरून खाली उतरायच्या अगोदर महाराज वाघा सिंहाचं वाहन सगळं टाकलं, पळत आले. आणि ज्ञानोबाराया उतरूच तुरका महाराज पाय धरून जे चांगदेव महाराज नतमस्तक झाले. आता गुरु झोपलाय नमस्कार कराय म्हणजे शिष्य राहतील, ती जमिनीवरच आडवी पडली महाराज. जशी परटान कापड वाळत घालावीत असा त्या आळंदीच्या घाटावर महाराज सगळीकडं तो जथ्थाच होता त्याच्या शिष्यांचा. सगळी 3 तास, 1 प्रहर म्हणतात, 3 तास चांगदेवराया महाराजांनी पाय सोडले नाही ज्ञानोबारायांचे. आणि मग निवृत्तीनाथ दादा म्हणतात का बरं अशी शिक्षा करतोस, एवढा मोठा महात्मा, त्याला त्रास करू नकोस, उठव म्हणाले. तो उठवल्याशिवाय मरेल पण उठणार नाही, कारण त्याला कळून चुकलंय एवढी विद्या हस्तगत करणाऱ्या पुरुषाला किती कष्ट झालेत. आणि याच्या पलीकडली विद्या ज्याला मूळचीच आहे त्याचं किती सामर्थ्य असेल हे जाणलंय त्यानं. आणि तो शुद्ध आहे, उठव म्हणाले. आणि मग खांद्याला धरून महाराज ज्ञानोबारायांनी उठवलं. प्रेमाच्या भरात या 4ही भावंडांनी कोणालाही महाराज आलिंगन दिलं नाही. एक नामदेवराया आणि एक चांगदेव, या दोघांनाच या चौघांनी आलिंगन दिलं. एवढा चांगदेवांचा अधिकार मोठा. त्या चांगदेवानी गुरुपुत्र झालो म्हणतात. चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईनं बोध केला, ज्ञानोबारायांनी आशीर्वाद दिला, निवृत्तीनाथ दादांनी त्यांना आशीर्वाद दिला. आणि मग काशीतली सगळी मंडळी महाराज त्यांचे जे आता एक मोठं घबाड आलं, हस्तगत झालं. कुणाचा शिष्य झालं, ज्ञानोबारायांचा. सगळे लोक महाराज चांगदेव महाराजांची भेट घ्यायला लांब जायला लागायचं. तापी तीराला, संगमेश्वराला. आयता पुणे जिल्ह्यात आलंय असं समजलं. लोक भेटीला आली की कोणाच्या, चांगदेवांच्या. आणि चांगदेवांच्या भेटीला आलेला समाज होता जादा महाराज. तिथं यात्राच भरली. मग तिथं शेतकरी धान्य विकाय यायचे, दुकानं यायची, जत्राच भरली मोठी. आणि या बाजारामध्ये महाराज चांगदेव महाराज हे ज्ञानोबारायांना शरण आलेत ही गोष्ट जशी जशी लोकांना कळायला लागली तशी चांगदेवांना पाया पडायचं सोडून कुणाच्या दर्शनाला यायला लागली, ज्ञानोबारायांच्या दर्शनाला यायला लागली. महाराज हे देवाचं करणं याचा उचनीच भाव सांगतोय असं नव्हे. म्हणजे एवढा मोठा महापुरुष देखील ज्ञानोबारायांनी आपल्या सामर्थ्यानं काय केला, हातगर्भ केला, बळ त्याचं क्षम्य केलं. आणि मग त्यातून त्याला सोडवलं महाराज. या विद्येत अडकून राहिल्या 1400 वर्ष. आणि मग मुक्ताबाईने मात्र सर्व पाश मुक्त केला. शेवटी त्यांचे शिष्यही महाराज त्यांना पुष्कळ होते. ते शिष्य घालवण्यासाठी मुक्ताईने सांगितलं मी शक्तीचा अवतार आहे म्हणाली, मला एक बळी द्यायला पाहिजे. उद्या कोणतरी तुझा शिष्य काढ म्हणाले, मी बळी घेतो. ते महाराज सगळे शिष्य रातच्या रातच निघून गेली. आता मरण आल्यावर कोण कशाला थांबते महाराज. त्यांना वाटलं बळी देतात म्हणजे कापून घालतात का काय की, मग शरीरावर आल्यावर थांबतात. मुक्ताबाईने ओळखलं ते ही नुसती खाणारी मंडळी आहेत, ही काय बोधाच्या लायकीची. ती 1400 होती महाराज, त्यातला एक सुद्धा शिल्लक राहिला
मुक्ताईनं बरं रिकामं केलं म्हणतात, मला पाशमुक्त केलं. आणि मग चांगदेव महाराजांनी जे जेवण घातलं महाराज, त्या जेवणाचं वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे. नामदेवरायांनी गाथ्यामध्ये ते वर्णन केलेलं आहे. चांगदेवानी गर्वपरिहार झाल्यानंतर आज मला ज्ञानोबारायांच्या सारखा महापुरुष गुरु म्हणून भेटला, माझ्या गुरुचं ऋण माझ्यावरून फिटणार नाहीत म्हणून चांगदेवानी स्वतः महाराज ज्ञानोबारायांना अभिषेक केला. त्या अभिषेकाचं वर्णन आहे. उसाच्या रसापासून दह्यापर्यंत अभिषेक घातले. मंत्र त्यांनी स्वतः म्हटले. मंत्र म्हणताना त्यांचा एवढा मोठा चमत्कार, पुराणातला मंत्र एकही म्हटला नाही महाराज, सगळे वेदातले मंत्र म्हटले. कुणी? चांगदेवाने. चांगदेव स्वतः महाराज ज्ञानी पुरुष होते आणि त्यांनी जी यज्ञ विद्या उभा केली होती, जी यज्ञाचे मंडप उभा केले होते, त्या यज्ञामध्ये सोपान काकांना स्वतंत्र स्थान, मुक्ताईंना स्वतंत्र स्थान, ज्ञानोबारायांना स्वतंत्र स्थान. आणि त्या स्थानामध्ये सगळ्यात मोठा आनंद झाला सोपान काकांना. सोपान काका हे कोण आहेत महाराज? ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. ब्रह्मदेवच साक्षात आहे तो महाराज. त्या सोपान काकांना आश्चर्य वाटलं, काय चांगदेवांची बुद्धिमत्ता असेल की माझ्यासारख्या ब्रह्मांशाला देखील यात एकही चूक काढता आली. असा यज्ञ महाराज आळंदीच्या काठाला चांगदेवानी केला. सगळ्या मंत्रवाद्य घोषांनी स्वतः अनुष्ठानपूर्वक चांगदेवानी ज्ञानोबारायांना अभिषेक घातला आणि आपल्या सगळ्या आतापर्यंत केलेल्या पुण्याईचा सगळा पाडा समोर त्यांच्या पायावर अर्पण केला. महाराज ज्ञानोबारायांनी महाराज त्यांचा आशीर्वाद देऊन त्यांना जीवनमुक्त करून सोडलं. एवढं मोठं धेंड ज्ञानोबारायांच्या पायाला आलं. मला सांगायचा हेतू काय, चांगदेव महाराजांची योग्यता ज्यांना कळाली आणि हा योग्यतामान पुरुष ज्यांना नमस्कार करतो, त्या ज्ञानोबारायांची योग्यता केवढी मोठी असेल. म्हणून साधकांचा मायबाप आहेत महाराज. विसोबा खेचरानं मांड मिळू दिलं नाही महाराज, काय ते खापर मिळू दिलं नाही. त्यांना देखील पर सरता हो खेचरा म्हणाले आणि मग त्या परता म्हणजे परीच्या पलीकडे गेले, वाणी पलीकडे होऊन गेले महाराज. त्याच्यासाठी योग बळानं पाठ तापवली. एखाद्या कर्मठ ब्राह्मणाला असं त्यांनी घाईला आणलं, एकाला रेडा बोलवून पाडली, एकाला भिंत बोलवून पाडलं, पण लोकांवर उपकार केले. जगत कल्याणासाठी संत आले. उभारिला ध्वज तीही लोकावरी, 80 चराचरी कीर्ती ज्यांची. अशा महापुरुषांची कीर्ती त्रैलोक्यात वंद्य आहे महाराज. आम्हा सामान्य आबालसोबतांना काय कळेल म्हणून त्यांचं रात्रंदिवस चरित्र कथन करत राहूया. असा महापुरुष परत डोळ्यानं बघता येणार नाही म्हणून रुक्मिणी माता खेद करते. रुक्मिणी माता ज्ञानोबा पांडुरंग परमात्म्याला विचारते, हा योगी कसा आहे, काय याचं स्थान आहे. आणि मग त्याचं साध्यंत वर्तमान नामदेवराय आपल्या चरित्रात वर्णन करतात. कृतयुगामध्ये त्या आळंदीला आनंद नगरी म्हटलं जायचं, त्रेतामध्ये वारुण, द्वापारामध्ये कपिल नगरी आणि कलियुगामध्ये आळंदी अलंकापुरी असं तिचं नाव आहे. हे सिद्धेश्वराचं पुरातन स्थान आहे. देव म्हणते रुक्मिणी हा एकच योगी देखिला नाही. तुम्ही सगळे अभंग तपासून बघा. ज्ञानोबारायांचं प्रखर ते जे वर्णन केलेलं आहे ते अतिशय लोकोत्तर असं आहे. आणि मग सगळ्या संतांनी तोंड भरून ज्ञानोबारायांच्यासाठी वाणी खर्च केली. ते ज्ञानोबाराया आजच्या दिवशी कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधिस्थ झाले. अशी 108 वेळा पूर्वी समाधी त्यांनी घेतलेली आहे असं सांगणं आहे. अष्टोत्तरशे वेळ समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली. उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. नामदेवरायांच्या मुलांनी जागा झाडून सारवून केली. सगळे ऋषीश्वर बघायला आले. सोवळ्याने हरितो वाढितो सकाळा. देवानं स्वतः जेवण वाढलं महाराज दशमीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी, आजच्या म्हणजे कालच्या दिवशी, आज त्रयोदशी. आणि मग राही रुक्माईने स्वतंत्र ताट जेवण करून ज्ञानोबारायांना भोजन दिलं. आणि मग ज्ञानोबारायांनी सांगितलं की पुढे ज्ञानेश्वर जोडून याकडे जातो, ज्ञानेश्वर बैसावया. आपण आता देहत्याग, देह सोडतो म्हणाले. इथं समादेशन जीवन मी इथं राहतो, देवा माझ्यावर तुझी कृपा असावी. निवृत्तीनाथ दादांनी शोक केला. मुक्ताईनं सांडलं शरीर म्हणतात. पुष्कळ शोक उद्विग्न झाले. नामदेवराय म्हणतात, बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा नामा म्हणे आता लोपला दिनकर. आता 80 कोणी होणे नाही. आता फक्त त्यांच्या कीर्ती आपण ऐकायच्या. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्यांच्या कीर्तीनं जर महाराज एवढं अंतःकरण पवित्र होत असेल तर या डोळ्यांनी साक्षात त्यांना पाहिलं ते किती भाग्यवान असतील. म्हणून ज्ञानोबारायांच्या बरोबर सगळे संत गोरोबा काका, समंता माळी, नामा तळमळी वत्सा 80. नामदेवरायांना फार त्रास झाला मला ज्ञानोबारायांच्या जाण्यानं. म्हणून सगुण भक्तीचा महात्मा भेटावा. सगुण भक्ती म्हणजे सगळं काही होऊन जाईल महाराज. म्हणून नामदेवरायांच्या भेटी करता ज्ञानोबाराय आळंदीतनं धावत आले. एवढा मोठा भक्तीचा, कर्माचा, ज्ञानाचा उपासक
सगुण प्रेमासाठी पंढरीला धावत आला. हे ज्ञानोबरायांचं मोठेपण आहे. इतर संतांमध्ये ते तुम्हाला कुठं वास्तविक दिसून येणार नाही. म्हणून ज्ञानोबराय ही सगळ्या जगाची आई म्हणण्याचं कारण काय, त्यांचं अंतःकरणच एवढं प्रेमळ होतं की जगाचं कल्याण कशात होईल तेवढंच ज्ञानोबरायांनी केलं. त्याच्या पलीकडे काही त्यांना करता आलं असतं, पुष्कळ करता आलं असतं. त्यांनी कीर्ती म्हणून काही केलं नाही. मला तुमच्या आमच्यासाठी ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अभंगगाथा, योग वाशिष्ठ, अमृतानुभव, चांगदेव 65 आणि स्वात्मपत्र अनेक असे अभंग लिहिले महाराज. आमचं कल्याण होईल, पण वाचत राहूया. संत वाचून कळणं हे त्यांनीच आम्हाला कृपा करून कळवून द्यावं. या समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही काय त्यांच्याविषयी फक्त चरित्र पठन करून सांगणं एवढंच आमचा भाव असणार आहे. याच्या पलीकडे तुकोबाराय म्हणतात, तिथं म्हणून ठेवली पाहिजे. उगाच आता पायावर डोई ठेवावी. कारण जो रेडा बोलवू शकतो, ज्याच्या दारा सुवर्ण पिंपळ आहे, तो काय करणार नाही म्हणून करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीज शुद्धांगी. महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली.
तेथे सुखा काय वने राहे समाधाने चित्ताजिया करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. 4 भावंड जन्माला आली, त्यांच्या नावानं आमचा उद्धार होईल. 3 अक्षरे निवृत्ती, 4 अक्षरे ज्ञानदेव अभंग बघा तुम्ही. 3 अक्षरे सोपान ही 3 अक्षरे मुक्ताबाई चतुर्विद्या अभंगनाथांचा बघा. या 14 अक्षरांचा जो जप करेल तो इहलोकामध्येच मुक्त होईल असं सामर्थ्य आहे. बरं ते ज्या नगरीमध्ये राहिले, जिथं समाधी घेतली ज्ञानोबारायांनी, त्या समाधीवर किती प्रेम आहे त्यांच्या भावंडाचं सगळ्या संतांचं. आजही आजान वृक्षाची पाने जाण जो भक्षुणी करेल अनुष्ठान त्याची सद्य होईल ज्ञान येथे संशय नाही. ज्ञानेश्वरी 3 सप्तके जो श्रवण करेले विवेके तो होय ज्ञानी अधिके येत संशय नाही. अश्वत्थ सिद्धेश्वर समाधीशी करी नमस्कार तो पावे मोक्ष पैशार येते संशय नाही. इंद्रायणी इंदोर ते सांगतात त्याच्या पुढं इंद्रायणीचं दर्शन घेणारा जो अजान वृक्षाचं दर्शन घेईल तो मोक्षपदाला जाईल म्हणतात. याच्या पुढं नाथबाबा सांगतात येथीचे वृक्ष आणि पाषाण ते अवघे देव जाण एका जनार्दनी जाणे येते संशय नाही. म्हणून आळंदीसाठी आळंदी हे पुण्य ठाव आहे, सिद्धेश्वराचं ठिकाण आहे. आळंदी हे खरं शिवपीठ आहे आणि पंढरी हे भूवैकुंठ आहे. भूवैकुंठ एक पंढरी आणि आळंदी शिवपीठ. म्हणून आपण वारी करत असताना महाराज आमच्या जुन्या सांप्रदायिक लोकांनी देवाची सेवा ठेवली, देवाची वारी पंढरीची ठेवली आणि आळंदीची वारी ठेवली. तीर्थक्षेत्रावरल्या लोकांनी करायची आळंदीची वारी आणि आम्ही करायची देवाची वारी. देव क्षेत्रात असणाऱ्या लोकांनी करायची संतांची वारी. संतांच्या वारीला जाताना देवाच्या नामस्मरणात जावावं आणि देवाच्या वारीला जाताना संतांच्या नामस्मरणात जावावं असेही महाराज प्रवाद आहेत. काही असे नाका पण तिकडं आपले पाय वळावेत. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, तिथं नांदतो देव सिद्धेश्वर. तुकोबारायांचं देहू आळंदी ज्ञानोबारायांच्या निवृत्तीनाथ दादा त्र्यंबकेश्वरला, सासवड सोपान काकाना, मुक्ताबाई अल्लाहाबादला गेल्या. ही सगळी ठिकाणं जन्माला येऊन एकदा पाहावी. इतर तीर्थयात्रा महाराज फिराव्यात नाही असं नाही, पण आपल्या संतांची जी जी गाव आहे तिथं भेटी देता येईल तेवढे द्याव्यात. कान्होपात्रेंचं गाव, चोखोबाऱ्यांचं गाव, मंगळवेढे हे सगळं पाहावं. जन्माला येऊन त्या मातीमध्ये ते महान जीवनमुक्त पुरुष नांदले व्यवहार केला, त्या ठिकाणी आपले पाऊल लागावेत अशी एक अपेक्षा असावी. त्यांनी निर्माण केलेले ग्रंथ पाहायत तिथे एकदा वाचावेत. नवीन त्यांना वस्त्र, त्यांच्या निमित्तानं त्यांना अन्न काहीतरी आपल्या घडतं तेवढा नैवेद्य दाखवावा. हे सगळं या जन्मामध्ये घडतं करणाऱ्या माणसाला करायला वेळ असावा. हे सगळं धर्मशास्त्र वगैरे टिकवून करता येतं, अट्टहासानं करावं. तुकोबाराया देखील म्हणतात असं करणारा पुरुष संतांच्या
कृपेला पात्र होतो आणि शुद्ध चर्या आहे संतांचं पूजन आहे. खरं आचरण चांगलं ठेवून संतांची सेवा सदैव आपल्याकडून अशी घडावी. आजही ज्ञानोबारायांचं सगळं जगभर महाराज ह्या सोहळ्याचं कौतुक केलं जातं आणि हा सोहळा दिव्य स्वर्गात देखील असा शक्य नाही असं मोठे मोठे महात्म्य वक्ते लोक म्हणतात. ना आजही त्यानिमित्तानं महाराज सेवा आहे. या सेवेला निमित्तानं तुकोबाराया सांगतात ज्ञानोबारायांची थोरवी अगदी पामर बुद्धीनं मला काही जमतंय तेवढं बुद्धीला विलास होईल तेवढं बोललो. ही वाणी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विलीन करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.